नमः कुंज विहारिण्ये स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। दोनों हाथ उठा करके जरा पार्वते पतये हर 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 महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। पिसा देवी माता की जय। बजरंग बली की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। आज के आनंद की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। पार्वते पतये हर हर महादेव की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान श्री आशुतोष शिव शंकर की महती कृपा से, अहेतु की अनुकंपा से अखंड हरिनाम सप्ताह के अंतर्गत श्री क्षेत्र पिसा देवी गांव में वारकरी लोगों के द्वारा एवं समस्त ग्रामस्थ लोगों के द्वारा संगीतमय श्री शिव महापुराण कथा का आयोजन हुआ है। सप्ताह का ये 39वां वर्ष है। पूर्व 2 दिनों से इस पिसा देवी गांव में बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, इसमें स्नान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद, भक्तवृंद, महानुभाव ज्ञान गंगा में गोते लगाने के लिए चक्रवाक कारंडक पंचों के रूप में उपस्थित हो रहे हैं। आज कथा का 3य दिवस है। मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। उससे पूर्व कथा पंडाल में उपस्थित समस्त वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, ताळकरी, माळकरी, वारकरी लोग, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली, दृश्य अदृश्य शक्ति, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल, भक्ति शक्ति स्वरूपा माता बहनी, भगवत चरण कमलानुरागी सभी भक्तों को ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी, राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्णा, रामकृष्ण हरी, जय हरी, हरि ओम तत्सत इति। कालपर्यंत आपण शिव महापुराण कथा श्रवण करत होतो। आपण त्याचं महात्म्य पाहिलं। सूत महाराज 88,000 शौनकादिक ऋषींना शिव महापुराणाचं महात्म्य सांगत होते आणि महात्म्य सांगताना बिंदुल आणि चंचुलीची कथा सांगितली आणि देवराज ब्राह्मणाची कथा सांगितली। देवराज ब्राह्मण हाही पतित पावन होता, म्हणजे पाप्याचा झालेला पुण्यवान। बिंदुल ब्राह्मणही तसाच होता। मुख्य शिव महापुराण कथेला प्रारंभ करत आहोत। विद्येश्वर ही पहली संहिता है शिव महापुराणाची और इसमें ज्ञान का भंडार भरा पड़ा है माताओं, क्योंकि इसी विद्येश्वर संहिता में भगवान शंकर दुनिया में सबसे पहले लिंग बन के आ गए। हम दुनिया में कई सारे लिंगों का दर्शन कर रहे हैं। हमारे गांव में शिव मंदिर में लिंग ही लिंग होते हैं। काले पत्थर का लिंग या पीतल का लिंग या तांबे का लिंग या सोने का लिंग या स्फटिक का लिंग। लेकिन भगवान शंकर दुनिया में सबसे पहले लिंग कहाँ बन करके आए, क्यों बन करके आए और किस कारण से आए, ये भी लिखा है विद्येश्वर संहिता में। भगवान शंकर को बेलपत्र क्यों पसंद आता है, ये भी लिखा है शिव महापुराण में, विद्येश्वर संहिता में। महादेवाला बेलाचंच पान का आवडतं, तेही या विद्येश्वर संहितेत लिहिलं। महादेव को रुद्राक्ष क्यों पसंद है, वो भी विद्येश्वर संहिता में लिखा है। और महादेव को सफेद भस्म क्यों पसंद है, वो भी विद्येश्वर संहिता में लिखा है। ऐसी है
बड़ी ही पावन, ज्ञान का भंडार, ज्ञान संहिता भी कह सकते हैं इसको, विद्येश्वर संहिता। विद्येश्वर, विद्या देने वाला ईश्वर माने कि शंकर, ऐसी विद्येश्वर संहिता। ओम श्री सांब शिवाय नमः। अथः श्री शिव महापुराणम प्रथम संहिता विद्येश्वर संहिता। अथ प्रथमोऽध्यायः। व्यास उवाच कि धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्तमनि कि मुनयः संसितात्मनः सत्यव्रतपरायणा महोजसो महाभागा महासतरं वितीर्णर। तीर्थराज प्रयाग। आत्तापर्यंत कथा चालू होती नैमिषारण्यामध्ये, कान देऊ नाही का? क्रम कळाला नाही तर मग त्याचा काहीच फायदा होत नाही बरं का। सूत महाराजांनी 88,000 ऋषींना ही कथा बाकीच्या पुराणासारखी नैमिषारण्यात सांगितली 88,000 ऋषींना, आणि विशेष रूपानं त्यांना सांगितल्यानंतर साधू संतांना कथा सांगितली आहे ती तीर्थराज प्रयागामध्ये। आता तीर्थराज प्रयागाचं वर्णन आहे विद्येश्वर संहितेमध्ये। सूतजी सांगतायत 88,000 शौनकाधिक ऋषींना की ही कथा तुम्हाला सांगायच्या आधी मी तीर्थराज प्रयागामधल्या संतांना सांगितली। ती केव्हा आणि का? म्हणून तीर्थराज प्रयागामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती 3 नद्यांचा संगम आहे। काय आहे? 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती। परत सांगतोय, गंगा, यमुना आणि सरस्वती। सरस्वती ज्ञान आहे। सरस्वतीं नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। बासरचं नाव ऐकलंय का? बासर। त्या बासरला सरस्वती देवीचं विश्व प्रसिद्ध मंदिर आहे, आणि ज्या लोकांना सरस्वती ही ज्ञान दात्री आहे, ज्ञानाची अधिष्ठात्री आहे, ज्ञानाचं अधिष्ठान आहे हे माहिती आहे चांगल्या पद्धतीनं, ते लोक आपल्या नवजात शिशूला म्हणजे जन्माला आलेल्या मुलाला जेव्हा ज्ञान द्यायचं आहे, जेव्हा त्याचा विद्या आरंभ करायचा आहे, म्हणजे जेव्हा त्याचा अक्षरा आरंभ करायचा आहे, म्हणजे तो मुलगा जेव्हा हातामध्ये लेखन घेऊन पाटीवर पहिलं अक्षर लिहिल तर सरस्वतीला त्या मुलाला घेऊन जातात, आणि त्या मुलाच्या हातानं पाटी आणि पेन्सिल त्या सरस्वती देवीला वाहण्याची पद्धत तिथे आहे। याचाच अर्थ ती ब्रह्मदेवाची जी मुलगी आहे ना सरस्वती, ती ज्ञान आहे। आणि ते ज्ञान कुठं आहे म्हटलंय? त्रिवेणी संगमाच्या रूपानं ते तीर्थराज प्रयागामध्ये त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे, आणि त्यामुळे त्याची दिव्यता, भव्यता आणि सौंदर्य आणि ऐश्वर्य वाढलेलं आहे। सरस्वती ज्ञान आहे, गंगा भक्ती आहे, आणि यमुना कर्म आहे। कर्मस्य करशती सा यमुना। गंगा भक्ती आहे, यमुना कर्म आहे, सरस्वती ज्ञान आहे। गंगा कोण आहे बरं? गंगा नुसती भक्ती नाही तर गंगा विष्णू परमात्म्याची पत्नी आहे। तुम्ही म्हणाले हे काय नवीन सांगताय महाराज, आम्ही तर ऐकलं होतं शंतनूची पत्नी आहे महाभारतात। नाही ना, पण देवी भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये भगवान विष्णूच्या 4 पत्न्या सांगितल्या, तशा अनेक, पण भगवान विष्णूच्या 4 पत्न्या देवी भागवताच्या 10व्या स्कंदात। लक्ष्मी 1, गंगा 2, सरस्वती 3 आणि तुळशी 4। ज्या तुळशीला वारकरी गळ्यामध्ये घालतो या 4 जणी सख्या सवती आहेत। लक्ष्मी 1, गंगा 2, सरस्वती 3 आणि तुळशी 4। आता ऐका, ज्या तीर्थराज प्रयागामध्ये या कथेचा उगम आहे शिवमहापुराणाचा, या शिवमहापुराणाचं माहेरघर आहे प्रयाग। प्रयागाला आपण नुसता ऐकतो माऊल्यांनो की त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी संगम आहे, आणि जहाजेमध्ये बसून स्नानाला मध्यभागी जावं लागतं तीर्थराज प्रयागाला नदीत। काठावर स्नान केलं तर पाणी खराब आहे, म्हणून ते नावाडी काय करतात,
भक्ताला जहाजेमध्ये बसवतात आणि मध्यभागी अशी एक जागा केलेली आहे जिथे भक्ताला सहजतेनं आणि सुलभतेनं स्नान करता यावं. या कारणानं मग आपण पहा, अवलोकन करा, अवगाहन करा, अनुसारण करा, निरीक्षण करा, परीक्षण करा, लक्षात येईल. गंगेचा रंग दिसतो वेगळा आणि यमुनेचा रंग दिसतो वेगळा. म्हणजे एक जी नदी आहे तिचा रंग दिसतो असा गढूळ पाण्यासारखा, आणि दुसरी जी आहे तिचा रंग दिसतोय शुभ्र कापरासारखा पांढरा, आणि मग तिसरी आहे तर तिसरी दिसतच नाही. याचाच अर्थ तिसरी नदी जी आहे ती सरस्वती, ती गुप्त आहे तिथे. याचाच अर्थ संत सांगतायत ज्ञान हे गुप्तच असलं पाहिजे, जरी आहे तरी प्रकट करायचं नाही. कारण की ज्ञान अनाधिकारी व्यक्तीसमोर प्रकट केलं त्याचं महत्त्व राहणार नाही. ज्ञान हे अधिकारी श्रोत्यासमोर प्रकट केलं पाहिजे. जसं भगवान शंकरांनी ही शिवमहापुराणाची कथा सगळ्यात अगोदर पार्वतीला सांगितली. का? पार्वतीमध्ये जिज्ञासू वृत्ती आहे, पिपासू वृत्ती आहे. ये किसी को भी सुना करके फायदा नहीं होने वाला बंधुओं. सरस्वती ज्ञान आहे आणि ज्ञान गुप्त असतं. ज्ञान गुप्तच असलं पाहिजे. मी अनेक वर्षापासून पिसादेवीमध्ये राहतो, तुम्हाला माहिती नाही का आता, पण बऱ्याच जणांना वाटत असन. बरेच जण म्हणले मला काल, म्हटले महाराज एवढे ज्ञानी तुम्ही, आम्हाला माहिती नाही. म्हटलं ज्ञान गुप्त असतं. जेव्हा माहीत झालं तेव्हा तुम्हीच लॉन्च केलं मला. मी तर असं सांगत तर नाही फिरू शकत ना गल्लोगल्ली तुम्हाला. तुमची कृपा आहे माझ्यावर. झालं सकाळी गणपती बाप्पानं पिसादेवी मातेनं सगळं सांभाळून घेतलं. 10 ते 1 कथा केली तिथे. कुठे? इथून 85 ते 86 किलोमीटर आहे. सिल्लोड, भराडी, बाजार, बोरगाव, कोटनांद्रा, 10 ते 1 शार्प. आणि तिथून सरळ गाडीत बसून इथे आलो. तिथे देवी भागवत, इथे शिवमहापुराण. ज्ञान हे गुप्त असलं पाहिजे, विचारल्यावर सांगितलं पाहिजे. न विचारता जर का ज्ञान तुम्ही सांगायला गेलात ना तर त्याला महत्त्व उरणार नाही. हे लक्षात घ्या. या त्रिवेणी संगमाच्या तटावरती सगळे प्राचीन संत जे होते त्या प्राचीन संतांनी एक यज्ञ करायचं ठरवलं. साधु पृष्ठम साधवोः वैश्रेलोक्य हितकारकम गुरु स्मृत्वा भवेत स्नेहा द्वक्षे तच्छृणुतादरात्. सगळे संत तीर्थराज प्रयागामध्ये जमा झाले. सगळे प्राचीन ज्ञानी, योगी, जपी, तपी, संन्यासी, महंत. आणि ईश्वर तत्वाला जाणून घेण्याकरता या सगळ्या संतांनं तीर्थराज प्रयागामध्ये एक यज्ञ करायचं ठरवलं बरं का. हे सूत महाराज सांगतायत 88,000 ऋषींना. आणि ते सगळे संत यज्ञ करत असताना माझं आगमन तिथे झालं. त्या संतांच्या यज्ञामध्ये माझं आगमन झालं. सूत महाराज सांगतात मला आलेलं पाहून सगळेजण उठून उभा राहिले. पंढरीसे नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. त्यालाच तर वारकरी म्हणतात. आमच्या वारकरी संप्रदायाची एवढी दिव्य आणि श्रेष्ठ परंपरा आहे. सांगितलं नारदाच्या गादीवर उभा राहून कीर्तन करणारा मुलगा जरी असला, तो कीर्तनकार मुलगा जरी असला आणि एक पिता त्या कीर्तनकाराचा पिता श्रोता म्हणून आला तर त्या कीर्तनकाराच्या पित्याला सुद्धा मुलाच्या पाया पडावं लागतं. मुलाच्या पाया पडायचं नाही, ते गादीच्या पाया पडायचं आहे. म्हटलं हा तो गादीचा विशिष्ट सन्मान आहे. हे त्या गादीचं ऐश्वर्य आहे. हे त्या गादीचं तेज आहे. प्रल्हाद स्थालधारी तरल गतितया चौधव कांस्यधारी विनाधारी सुरर्षिर स्वर कुशलतया राग कर्तार्जुनो अभूत इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरस रचनया व्यासपुत्रो बभुव ननर्द मध्ये त्रिकमेव तत्रम भक्त्या तपस्तु तेजसम अलौकिकम कीर्तनमेत दीक्षम हरिः प्रसन्नोपि वचनो ब्रवीत. तत् अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. ती गाधी शुकाचार्यांनी त्याचा प्रारंभ केलाय. शुकाचार्य कीर्तनकार आहेत. प्रल्हाद टाळकरी आहेत. मृदंग वाजवणारे देवराज इंद्र आहेत. गायनाची चाल म्हणणारे कीर्तनामध्ये देवाचे मेहुणे अर्जुन आहेत. झांज वाजवणारे नारदी कीर्तनामध्ये उद्धवजी आहेत. भगवान श्रीकृष्णाचे सख्खे चुलत भाऊ उद्धवजी. अर्जुन म्हणजे त्यांचा सख्खा मेहुणा भगवंताचा. प्रल्हाद म्हणजे भगवंताचा भक्त. विनेकरी कोण आहे? देवर्षी नारद आहेत. आणि जय जयकार करणारे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगदगुरु तुकाराम महाराज की जय. शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय. हा जय जयकार करणारे कोण आहे म्हटले? सनक सनंदन सनातन सनत कुमार. हे जेव्हा असं वातावरण असतं तेव्हा होतं कीर्तन परिपूर्ण. हे मी कशा करता सांगतोय? हे याच्याकरता सांगतोय की जसे बाबा आले तर बाबाला आम्ही अभिवादन केलं पाहिजे. आणि मी जरी लहान आहे तर त्यांनी मला आता इथे गादीवर बसलोय ना,
तसं तर त्यांच्या एवढं ज्ञान माझ्यात नाही, पण इथे एक गादीचा विशिष्ट सन्मान आहे या व्यास गादीचा, की त्यांनी आल्या आल्या मला रामकृष्ण हरी घातला. ते म्हणले रामकृष्ण हरी, मी त्यांना म्हणलो जय हरी. म्हणजे हे आहे तत्व, त्याचं काय आहे हे तत्व आहे. आणि म्हणून वक्त्याला महत्त्व नाही किंवा कीर्तनकाराला महत्त्व नाही, त्या गाथीला विशिष्ट महत्त्व आहे, या व्यासपीठाला विशिष्ट महत्त्व आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, ही गादीच व्यासाची आहे. ठीक आहे. सूत महाराज म्हणाले सगळेजण उठून राहिले, त्यांनी मला नमस्कार केला, मीही त्यांना प्रणती निवेदन केलं. मैं भी आपको झुक के प्रणाम करता हूँ. म्हणून नमस्कार करताना थोडंसं झुकलं पाहिजे म्हटले माऊल्यांनो बरं का. नमस्कार करताना थोडं झुकलं पाहिजे. आजकाल एक स्टँडर्ड नमस्कार आला, स्टँडर्ड राम राम, मान सुद्धा खाली करत नाहीत लोक. वृंदावन के संतों ने एक शेर गाया है, बड़ा ही सुंदर शेर है. झुकते हैं वही, अरे झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है प्यारे. और अपने जीवन में जिसने झुकना सीख लिया ना, उसी ने जीवन को जीने का तरीका सीख लिया. नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग. 978 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची, कैलासवासी बाबूराव देवडे ग्रंथभंग ग्रथा सत्यप्रत. नम्र, नम्रता, नम्रता ज्ञान देती है, नम्रता ज्ञान देती है, योग्यता सम्मान देती है. नम्रता ज्ञान देती है, योग्यता सम्मान देती है, पात्रता अभिमान देती है. और तीनों चीज यदि इकट्ठा हो जाए तो पूरी दुनिया जो है ना, पूरी दुनिया जो है ना, पूरी दुनिया जो है ना सर आंखों पर उस व्यक्ति को बिठाती है. या 3 गोष्टीचं एकत्रीकरण, नम्रता, नम्रता, पुढे काय सांगितलं मी, योग्यता आणि पात्रता. या 3 गोष्टी संतांना सांगितल्या आहेत. सूत महाराज तिथे बसले, पुराणाचे ज्ञानी आहेत. संतांनी त्यांना आसनावर बसवलं, म्हणाले तुम्ही इथे आलायत, आम्ही शिवतत्वाला जाणण्याकरता ही यज्ञ करत आहोत, मग तुम्ही आम्हाला शिवाचं तत्व सांगा ना. तर सूत महाराज म्हणाले शिवाचं तत्व कशाला, मी तुम्हाला पूर्ण शिवमहापुराण कथाच सांगतो ना, तुमची इच्छा असेल तर. का, कारण की ही कथा माझ्या गुरुकडून मला प्राप्त झाली आहे. ठीक आहे, सांगा मग शिवमहापुराण कथा. आणि इथे मुख्य संवादाला प्रारंभ आहे. सूत महाराज ही कथा तीर्थराज प्रयागामध्ये यज्ञाच्या निमित्ताने आलेल्या साधू संतांना सांगितली आहे. आणि मग सूत महाराज ही कथा त्या साधू संताला सांगतात. पहिला प्रश्न विचारला त्या सगळ्या साधू संतांनी, कली कल्मश विध्वंसी यच्मीन वयश परम. या कलियुगामध्ये लोकांचं आचरण कसं असेल, मोठा प्रश्न आहे. कलियुगात लोकांचं आचरण कसं असेल म्हटले, काय सांगावं. या कलियुगात लोकांमध्ये मानवता राहणार नाही, माणुसकी राहणार नाही, घर ओस पडतील, मोठाले वृक्ष लहान होतील, विजा चमकतील पाहून पाऊस पडणार नाही, सगळे धान्य जे आहे ते तिळाप्रमाणे होऊन जातील, गायी सगळ्या शेळ्यासारख्या होऊन जातील. लिहिलंय भागवतामध्ये, शिवमहापुराणामध्ये. बड़ा सुंदर भाव मेरे जहन में आ रहा है, दिमाग में. कोई गीतकार उसको भजन में गा रहे हैं कि क्या है इस कलयुग का आचरण. आज के युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए, इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए, इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए. आज के युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए, आज के युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए, इसीलिए छोड़कर दूर हुए, इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए.
पैसा, पैसा ही ईमान बना। कर्म भी पैसा, धर्म भी पैसा, पैसा ही ईमान बना। अरे मोह माया में फंस गया इतना, अब पैसा भगवान बना। अरे मोह माया में फंस गया पैसा भगवान बना। माया के चक्कर में वेद पुराण छोड़कर दूर हुए। माया के चक्कर में वेद पुराण छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। आज युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए। आज युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। इतना हरि का नाम भुलाया है। झूठे जग में फंस गया इतना हरि का नाम भुलाया है। झूठे जग में डूब गया है और मोह भर में माया है। झूठे जग में डूब गया है और मोह में भर माया है। मतलब के खातिर ये धर्मी मान छोड़ कर दूर हुए। मतलब के खातिर ये धर्मी मान छोड़ कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हुए। आज युग में मानवता इंसान छोड़ कर दूर हुए। आज युग में मानवता इंसान छोड़ कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान 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 छोड़ कर दूर हुए। बड़ा सुंदर भाव है बंधुओं। इस भाव में ये भजन वाले गाना चाहते हैं कि कलयुग में लोगों की स्थिति ऐसी बन गई है, कर्म भी पैसा, धर्म भी पैसा, पैसा ही ईमान बना। मोह माया में फंस गया इतना, अब पैसा भगवान बना। माया के चक्कर में वेद कुरान छोड़कर दूर हुए। अरे माया के चक्कर में वेद कुरान छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। या भजनाचे दोन अर्थ करता येतील। आज के युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए, म्हणजे या कलियुगामध्ये माणसामध्ये माणुसकी राहिली नाही। आणि ज्या माणसामध्ये माणुसकी नाही असा माणूस देवालाही विसरला। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ के दूर हुए। जिसमें मानवता ही नहीं तो वो मंदिर में क्या जाएगा भला, वो मस्जिद में क्या जाएगा भला। दूसरा असा एक अर्थ आहे की कलियुगामध्ये माणसामध्ये माणुसकी नसल्या कारणानं आणि अभिमान जास्ती असल्या कारणानं अभिमानानं तो माणूस देवासमोर जाऊन उभा राहतो, मस्जिदीत जाऊन उभा राहतो। अशा अभिमानी माणसाला पाहून मंदिरातला देवही घाबरून पळून जातो आणि मस्जिदीतला अल्लाहही पळून जातो। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़कर दूर हुए। या कलियुगामध्ये
सगळ्या लोकांचं लक्ष पोट भरण्याकडे लागेल. कालाय तस्मै नमः. लोकांमध्ये ज्ञान राहणार नाही. सगळे लोक दरिद्रीवत संसार करू पाहतील. आचार्य ब्राह्मण लोक यज्ञोपवितावरनं ओळखल्या जातील. भक्त भगवंताच्या नामस्मरणावरनं ओळखल्या जाईल. धर्माच्या चिन्हावरनं लोक त्याला ओळखतील, हा भक्त आहे. अशी कलियुगाची स्थिती राहील म्हटले. आणि मग या कलियुगापासून जर का वाचायचं असेल तर शिव महापुराण कथारूपी अमृताचं श्रवण का सांगितलं. शिव महापुराण कथा जिथे जिथे ऐकायला भेटेल तिथे तिथे चालल्या जा, कुठेही चालल्या जा. का? कारण की मूर्खाशी झालेला वार्तालाप, शास्त्रकार असं सांगतात, मूर्ख माणसाशी झालेला वार्तालाप हा विषापेक्षाही भयंकर आहे. मूर्ख माणसासोबत झालेला वार्तालाप, समागम म्हणा हवं तर, मूर्ख माणसासोबत झालेला समागम हा विषापेक्षाही भयंकर आहे. आणि संतांसोबत झालेला समागम हा अमृतापेक्षाही मधुर आहे. म्हणून जिथे चांगलं ऐकायला भेटतंय, चांगले विचार भेटतायत, सत्सद विचार भेटतायत, तिथे गेल्याशिवाय राहू नका म्हटले. कारण की दुसऱ्या असा एक भाव संतांनी सांगितला, मूर्ख लोकांचा काळ व्यसनामध्ये जातो, मूर्ख लोकांचा काळ व्यसनामध्ये जातो, टाइमपासमध्ये जातो. आणि हुशार लोकांचा काळ हा शास्त्राच्या चिंतनामध्ये जातो, भागवत कथा ऐकण्यात जातो, रामकथा ऐकण्यात जातो, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसण्यात जातो, हरिपाठ काकडा करण्यात जातो, पंढरपूरची वारी करण्यात जातो, देवाचा अभिषेक करण्यात जातो, महादेव जी को एक लोटा जल चढ़ाने में जाता है, भस्म लगाने में जाता है, बेल का पत्ता चढ़ाने में जाता है, चूरमे का भोग बताने में जाता है. जय हरी. हे जे हुशार लोकांचे काम आहे. शास्त्राचं चिंतन कोण करणार आहे? कारण की शास्त्राचे चिंतन करणारे हुशार पाहिजे ना. एर गबाळ्याचे कामनो हे म्हणणारे ना, तुकाराम महाराज म्हणाले का नाही, हे कोणाचंही काम नाही म्हटले. आणि मग शिव महापुराण कथा तुम्ही आम्हाला सांगा तर सांगितलं. सूत महाराज तीर्थराज प्रयागामधल्या संतांना, साधूंना कथा सांगतायत. कथा सांगताना सांगितलं की शिव महापुराणाचे मूळ 1,00,000 श्लोक होते कलियुगातही, पण आता त्याचे 24,000 श्लोक राहिलेत आणि 7 संहिता राहिल्यात. पैकी काल आपण ऐकलं विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2. रुद्र संहिता ही सगळ्यात मोठी संहिता आहे शिव महापुराणाची. का? रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत. सृष्टी खंड आहे ज्याच्यामध्ये सृष्टी रचनेचं वर्णन आहे. सती खंड आहे ज्याच्यामध्ये भगवान शंकराची पहिली पत्नी सतीची कथा आहे. पार्वती खंड आहे तिसरा, ज्याच्यामध्ये माता पार्वती आणि शंकराच्या विवाहाची कथा आहे. तो विवाह आपण इथे संपन्न करू, सूचना देईल मी तुम्हाला आज. चौथा खंड आहे कुमार खंड, ज्यामध्ये कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पाच्या जन्माची, युद्धाची आणि गणपती बाप्पाच्या झालेल्या लग्नाची आणि गणपती बाप्पाला झालेले 2 पुत्र त्याची कथा, कुमारखंड त्याला म्हटलंय. कुमार म्हणजे मुलं. आणि 5वा खंड युद्धखंड, ज्यामध्ये शंकराने कोणत्या कोणत्या राक्षसांना मारलं, गणपती कार्तिक स्वामीने कोणत्या कोणत्या राक्षसांना मारलं. रुद्र संहिता 2. शतरुद्र संहिता 3. शत म्हणजे 100 आणि रुद्र म्हणजे शंकर, म्हणजे भगवान शंकराच्या 100 अवताराची, लहान मोठे असे सांकेतिक 100 अवताराची चर्चा ज्या शतरुद्र संहितेमध्ये आहे त्याला शतरुद्र संहिता असं म्हटलंय. कोटी रुद्र संहिता, कोटी ही संज्ञा आहे आणि रुद्र म्हणजे शंकराचं स्वरूप आहे. शंकराचं रुद्र असं म्हणतात किंवा रुद्र म्हणजे शंकर आहे, ज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची कथा आहे, अनेक उपलिंगांची माहिती आहे. कोटी रुद्र संहिता. उमा संहिता, ज्यामध्ये भगवान शंकरानं पार्वतीला विशिष्ट ज्ञान दिलंय, उमा संहिता. कैलास संहिता. कैलास संहिता म्हणजे ज्यामध्ये माता पार्वतीनं आपला मोठा पुत्र कार्तिक स्वामींना ज्ञान दिलंय आणि कार्तिक स्वामींनी पुढे वामदेवाला हे ज्ञान दिलं आणि कैलास पर्वताचं चिंतन करत करत निघून गेले होते कार्तिक स्वामी, म्हणून याला नाव पहिलं कैलास संहिता. आणि 7वी संहिता आहे वायवीय संहिता, उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून नैमिषारण्यातल्या संतांनी यज्ञ केला नैमिषारण्यात, तर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं वायूला शिवकथेचं चांगलं ज्ञान आहे, म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं वायू हा नैमिषारण्यामध्ये गेला. नैमिषारण्यातल्या संतांना त्यांनी शंकराचं ज्ञान दिलंय, त्याला वायवीय संहिता म्हणलेलं आहे. या वायूवरनं एक पुराणच बनलेलं आहे, वायुपुराण. संहितेचे अर्थ आहेत, असे विनाकारण नावं नाही ठेवले ना बाबा, काहीतरी त्याला अर्थ आहे. का ठेवले त्याचे कारण सांगितले. आणि मग पुढे सांगितलं, वास्तविक पाहता अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी एकच ग्रंथ बनवला होता,
शतकोटी, ज्या ग्रंथाचे 100 कोटी श्लोक होते, 18 पुराणाचे टोटल 100 कोटी श्लोक होते. आता मला तुम्ही सांगा, हे 24,000 श्लोक तरी वाचणं शक्य आहे का आपलं? कथाकार तर एक सुद्धा वाचत नाही न वाचणारे. आम्हाला तरी थोडं वृंदावनला आम्ही जाऊन आलो, आमच्या वडिलांनी संस्कार केले, थोडं संहिता संस्कृतचं विशिष्ट ज्ञान आहे म्हणून आम्ही ते सांगू शकतो. आचार्य ब्राह्मण परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, अभ्यासाची परंपरा आहे. विनायकम गुरुम नवमी साखरे नाम विश्रुतम येशाम चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवंती ही ज्ञान परंपरा आहे ना गुरुवर किसन महाराज साखरे वारकरी संप्रदायामध्ये. आणि वृंदावनला ज्यांच्याकडे जाऊन राहून आलोय मी, राजेश्वर रामायणी टीव्हीवर कार्यक्रम यायचा त्यांचा, ब्रह्मलीन राजेश्वर रामायणी 2009 ते 2015 टीव्हीवर त्यांची कथा यायची. और ऐसी चौपाया गाते थे वो राम की कि क्या बताए आपको बंधुओं, यदि चौपाई सुने ना कोई तो हृदय गदगद हो जाए आदमी का. ऐसी चौपाया गाते थे वो रामायण की. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. सीताराम चरित मधुर सरस परित मन भावन. पुनि पुनि की ताई हो सुनी सुनाई, लकी प्यास बुझत न बुझाई. सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. ऐसी ऐसी वो चौपाया गाते थे. बिनु सत्संग विवेक न होई. है मेरे प्यारे राम, ये कोई तुलसी रामायण गाने के लिए नहीं मैं आया हूं. मेरी यदि कथाएं सुनी होंगी मैं तो पूरी कथाएं करता हूँ. 18 साल लगेंगे फिर, क्योंकि वो सांगायचं आहे की राजेश्वर रामायण तुम्ही टीव्हीवर कथा पाहिली असेल, ब्रह्मलीन झाले. त्यांचा आश्रम आहे अटलला चुंगी गीता अविनाशी आश्रम. तिथे राहिलोय मी 7 वर्ष. आणि हा जो काही प्रसाद आहे मला थोडं 2-4 गोष्टी बोलता येतात. ही संतांचीच कृपा आहे ना. संतांने सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी येली. 3200 अभंगाचा नंबर. संत काय करतात, वांगल्यालाही चांगलं करतात. जसं चंदन बाबळीला सुद्धा चंदनासारखंच करून टाकतं, तसं चांगले संत हे वांगल्याला सुद्धा चांगलं करतात बरं का. हे लक्षात घ्या, चांगले संत वांगल्याला सुद्धा चांगलं करतात, याच्यामध्ये डाऊट नाही. सूत महाराज सांगतायत 100 कोटी श्लोकांचा एक ग्रंथ होता. कलियुगात लोकांना हे पेलणार नाही हे शंकरांनी जाणलं, म्हणून शंकराच्या आज्ञेवरनं प्रत्येक युगामध्ये व्यास बदलत असतात. म्हणून भगवान विष्णूनं 17वा अवतार घेतला, कृष्ण द्वैपायन व्यास. कोणता? कृष्ण द्वैपायन व्यास. आणि कृष्ण द्वैपायन व्यास होऊन त्यांनी वेदाची विभागणी केली. वेदही एकत्रच होता आधी. वेदही लोकांच्या डोक्यात घुसणार नाही. कसा घुसणार आहे? अवघड आहे ते. सहस्र शिरीषा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो. हे कसं डोक्यात घुसायचं म्हणलं ते अवघड आहे. हे व्यासांना माहिती होतं. म्हणून व्यासानं असा पर्वत होता एक वेदाचा असा लंबा, त्या एका वेदाचे 4 वेद केले लोकांना सहज सुलभ. बी अ सिंपल, नॉट अ टेन्शन. बिलकुल सोपं. एकाच वेदाचे 4 वेद केले महर्षी वेदव्यासानं. आपल्या 4 शिष्यांना वाटले. 5वा उपवेद बनवला इतिहास पुराण, आणि त्या 5व्या उपवेदालाच 18 पुराणाची उपमा आहे. आता ऐका, भगवान शंकरानं जे 100 कोटी श्लोकाचा एक ग्रंथ बनवला होता, शतकोटी, महर्षी द्वैपायनानी त्या 100 कोटी श्लोकातून फक्त 4 लाख श्लोक घेतले कलियुगासाठी. शब्दाकडे लक्ष द्या. सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतात. शिव महापुराणातली कथा आहे. तीर्थराज प्रयागामध्ये सांगतात 100 कोटी श्लोकाचा जो बनवला होता त्याच्यापैकी फक्त कलियुगाच्या लोकांकरता 4 लाख श्लोक घेतले. आणि मग व्यासानं विचार केला, 100 कोटीचे 4 लाख श्लोक केले, 4 लाख श्लोकाचा ग्रंथ बनवला, तर कोणता महाराज हे सांगू शकेल 7 दिवसात? हेही बाबा अवघडच जाईल. आणि मग 4 लाख श्लोकाचे 18 भाग केले. 4 लाख श्लोकाचे 18 भाग केले. आता तुम्ही घरी जाऊन जे काय म्हणताय, तुमचं किती मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स परफेक्ट आहे, घरी जाऊन हिशोब करा. स्कंद पुराण 81,000, मला वाटतं मी काल सांगितलंय. पद्मपुराण 55,000, ब्रह्मवैवर्त पुराण 18,000, देवी भागवत 18,000, श्रीमद भागवत 18,000, गरुड पुराण 19, ते विष्णू पुराण 23,000, लिंग पुराण
लिंगपुराण 11,000 आणि तुम्ही आम्ही जे शिवमहापुराण ऐकत आहोत हे 24,000. या 18 पुराणाच्या श्लोकांच्या संख्याची बेरीज केली तर पूर्ण फायनल आकडा जो येतो तो येतो 4 लाख. हे 4 लाख श्लोक भगवान शंकरांनीच बनवलेले आहे. हे 4 लाख श्लोक जे आहेत ना 18 पुराणाचे, हे भगवान शंकरांनी बनवलेल्या 100 कोटी श्लोकांचं अभिन्न अंग आहे. कलियुगातल्या लोकांना सहज सुलभ व्हावं, सोपं व्हावं, नाही सगळे श्लोक इमोशनली टचची मोमेंट टू एवढी श्लोका, प्रत्येक श्लोकाला थोडा थोडा स्पर्श करावा म्हणले तुमच्या आमच्यासारख्या भक्तांनी बाबा, बाकीच्यांचं तर सोडा श्रोत्यांचं, म्हणून हे सोपं केलं. आता हेही काही 24,000 श्लोकपासून सोपं आहे का? म्हणून तर खाली ब्राह्मण बसवायला सांगितले संहितेला. मूलपाठ पोथी म्हणतात त्याला वृंदावनला, मूलपाठ पोथी. हमने जब गरुड़ पुराण कथा की तो ये 2 पंडित नीचे बैठे थे ना 19,000 श्लोकों का वाचन करने के लिए गरुड़ पुराण के. मूलपाठ पोथी. मी परत सांगतोय, कथा म्हणजे हेच असतं, ज्ञानच भेटलं पाहिजे, कथेतून ज्ञानच घेऊन जायचं, हे ते नाही. मी व्यक्तिगत आक्षापोटी नाही सांगत आहे, अशा कथा तर सांगणारे भरपूरच आहेत, नाही असं नाही. माझ्या आईने मला सांगितलं होतं याच्यात हात घालतोय, करायचं असेल तर नीट कर, वृंदावनला जाऊन शिकून ये, नाही तर कथा नको करू, फक्त कीर्तन कर. कारण की मी कथा करायच्या अगोदर आळंदीला कीर्तन शिकलो होतो, मला कथा येत नव्हती. मग आईने सांगितलं कीर्तनकार झाला तर नुसतं कथाकार होऊ नको, त्याला काही महत्व राहत नाही, एवढं वजन पडणार नाही आणि ते चांगलंही होणार नाही. ये तो मेरे माँ की कृपा थी. मेरी माता जी वो आस्था संस्कार पर कथा देखती थी 2011-12 से, तो उन्होंने मुझे भेज दिया, जाओ वृंदावन जाओ. और फिर ये तो माँ की कृपा हो गई कि वृंदावन में जाकर के थोड़ी 2-4 बातें हम कुछ हमारे दिमाग में घुस गए, तो हम ये महाराष्ट्र को इसके रस को पिला रहे हैं. तो वृंदावन का ब्रज रस जो है इसको पिलाने का काम कर रहे हैं महाराष्ट्र में. आणि मग 24,000 श्लोकाचा हा शिवमहापुराणाचा ग्रंथ. पुढे याचा क्रम सांगितला पुन्हा की ही कथा, याचे उद्गाता कोण आहे सांगितलं. ही शंकराची कथा आहे, शंकराशिवाय याला चांगलं कोण गाऊ शकतं. पुरा कदाचित योगेंद्र विष्णुरवीश धरासनः सुश्वाप परया भूत्या स्वानुगैरपि संव्रतः. शंकर का चरित्र है, शंकर से बढ़िया कौन गा सकता है इसको. गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि बरज बखानी. गरुड़ के की आरती श्री रामायण जी की कीरति कलित ललित सियती. आपण हे जे चांगलं चांगलं गायन ऐकतो, आज हरिपाठामध्ये चाला ऐकतोय, काकडा ऐकतोय, सगळ्यात पहिला गायक कोण आहे का माहिती? उत्तर, गायनाची सुरुवात करणारे शंकर, भजनाची सुरुवात करणारे शंकर, वारकरी ही शंकर, व्याकरण निर्माण करणारे शंकर, नाद निर्माण करणारे शंकर. गावत संतत, एकटे नाही गात म्हटले, सपत्निक. म्हणून कथा ऐकताना पत्नीला घेऊन कथा ऐकली पाहिजे म्हणले सोबत. पण भगवत कृपेने मला मावलेच जास्ती दिसत आहेत, पती कमी दिसत आहेत. सप्त्यामध्ये नाही पाहिजे आमची कथा. मी तुम्हाला म्हटलं कडू सेपरेट कथा पाहिजे रात्री, तेव्हा लोकांना त्याचा लाभ होऊ शकेल. आता शक्यतो आपला आहे, आपली पिसादेवी माताजी तर आहे, पण मी लोकांना म्हणत असतो की आमची कथा सप्त्यात ठेवू नका, सेपरेट ठेवा वेगळ्या टाईमाला. म्हणजे लोक म्हणतात एखादा घंटा वाढू नाही देऊ शकतो, मग नाही 3 घंटे 4 घंटे पिओ इस रस को जितना पीना है प्यारो, जितना भी पीना है तो पिओ इसको. किती चौपा आहे सांगू तुम्हाला. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाही संग सती जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जग जानी. जोडीनं कथा ऐकण्याची सुरुवात करणारे सुद्धा शंकर आहे म्हणले. जगात ज्या सगळ्या गोष्टी पहिल्या चालू झाल्या त्याचे प्रारंभ करता भगवान शंकर आहे. जोडीनं कथा ऐकायचं शिकवलं जगाला शंकरांनीच. आणि शंकर एकटे गेले नव्हते रामायणाची कथा ऐकायला. मनमाडला आले होते भगवान शंकर. तुलसी रामायणात वर्णन आहे. मनमाडला अंकाई टंकाई किल्ला नाही का, तिथे आले होते अगस्ती ऋषींच्या आश्रमात. अगस्ती कोणते? ते अगस्ती ऋषी. अधिकार आहे त्यांचा. त्यांची पत्नी लोपामुद्रा फार पतिव्रता आहे. राक्षस त्रास देतात. संत शरण गेले अगस्तीला. राक्षस समुद्राच्या पलीकडून येतात आणि इकडे साधू संतांचे आश्रम ध्वस्त करतात. म्हणून राक्षसाला तिकडून इकडे येता येऊ नये म्हटले. म्हणून समुद्र पिऊन टाकला ओंजळीनीच. एका ओंजळीत समुद्र पिऊन टाकला आणि लघुशंका केली तर सोडू नाही दिला. असा अधिकार ज्या अगस्ती महाराजांचा आहे.
त्यांची पत्नी लोपामुद्रा पतिव्रता आहे. ते अगस्तीकडे कथा ऐकायला गेले भगवान शंकर. एकटे नाही गेले म्हटले, सोबत सती होती. आणि म्हणून सांगितलं, गायन करतात तरी बायकोला सोबत घेऊन आहे, कथा ऐकायला जातात तरी सोबत आहे. गावत संतत शंभू भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कंबी बरज बखानी है काक भसुंडी गरुड़ के ही की आरती श्री रामायण जी की कीरति कलित ललित सिय पी की. लांब लांब महाराष्ट्रात जातो, भारतात जातो कथेला. मला पत्नीला प्रत्येक ठिकाणी सोबत नेता येत नाही, पण पिसादेवी गाव आपलं आहे. पत्नीच नाही, पूजनीय मोठे महाराज आमचे गुरुवारी आमचे प्रकाश कृष्ण शास्त्री महाराज नायगावनकर आमचे वडीलही इथे आहेत, आमच्या मातोश्री इथे आहेत, आणि माझी पत्नी सुद्धा कथा ऐकायला पहिल्या दिवसापासून इथे आहे जोडीनी. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर सांगतायत, सांगणारा ऐकतो सुद्धा ना, सांगणारा ऐकतो सुद्धा ना. मी सांगतोय तर मलाही ऐकू येत आहे माझं. मला सांगायचं काय, कमीत कमी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपले जे आहो आहेत ना त्यांना घेऊन या, कमीत कमी म्हणजे एक दिवस तरी तेवढा जोडीन कथा ऐकण्याचं आपल्याला फळ जे आहे ते पदरात पडलं पाहिजे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. सांगितलं ही कथा भगवान शंकराची आहे, त्यांनी आपल्या मुखातून प्रकट केली. काल आपण याची प्रक्रिया पाहिली आहे, याचा क्रम पाहिला. ही कथा भगवान शंकरानं माता पार्वतीला सांगितली आहे. पार्वतीनं आपल्या मोठ्या मुलाला कार्तिक स्वामीला सांगितली. कार्तिक स्वामींनी भगवान नंदिकेश्वराला, नंदीजी जे आहेत ना, ज्या नंदीजीवर बसतात भगवान शंकर, ते नंदी सुद्धा भगवान शिवचेच अवतार आहेत. पुढे कथा येईल ती शतरुद्र संहिता कोटीरुद्र संहितेमध्ये त्याचं श्रवण आपण करू. त्या नंदीजीने ही कथा सनकादी कुमारांना सांगितली आणि सनकादी कुमारांनी व्यासांना सांगितली, आणि महर्षी वेदव्यासांनी ती जी कथा आहे ती सूतांना सांगितली. आणि सूत महाराज म्हणाले ही कथा मी तुम्हाला सांगतो आहे. कोणाला? संतांना. आणि संतांना सांगितल्यानंतर सनकादी त्या 88,000 शौनकादिक ऋषींना म्हणाले ही कथा मी तुम्हाला सांगतोय. सूत महाराजांनी दोनदा सांगितली कथा, लक्षात घ्या. व्यासाकडून ऐकली आणि पहिल्यांदा कोणाला सांगितली? पहिल्यांदा त्यांनी ही कथा तीर्थराज प्रयागामध्ये जे संत यज्ञ करतायत त्रिवेणी संगमाच्या तटावर त्यांना सांगितली, आणि त्यांच्यानंतर शौनकादिक ऋषींना सांगितली. आणि तीच कथा आपण इथे ऐकत आहोत. असा या कथेचा क्रम आहे. आता पुढे सांगितलंय भगवान शंकराची भक्ती करायची आहे, तर कशा पद्धतीनं भगवान शंकराची भक्ती करावी प्रश्न उपस्थित केला. की जसं आपण ऐकतो की या कलियुगामध्ये रामाच्या मंदिरात जर का गेलो तर रामाची मूर्ती दिसते. भगवान रामचंद्रजी उभे आहेत, हाताला इकडे उजव्या खांद्याला धनुष्य आहेत, बाणाचा भाता आहे, इकडून सीताजी उभा आहेत, इकडून लक्ष्मण दादा आहे, समोर हनुमानजी बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात गेले तो ये बाके बिहारी ऐसे खडे है, आहा क्या झाकी है. और झाकी म्हणजे दिसणं, सौंदर्य. वृंदावन में झाकी कहते हैं उसको. क्या सौंदर्य है. वृंदावन में कभी जाओ ना चक्कर लगाने के, 10,000 मंदिर हमारे वृंदावन में, और एक एक मंदिर में ठाकुर कृष्ण की ऐसे ऐसी मूर्तियां हैं कि आप नजर नहीं हटा पाओगे. वहां से हटने से भी नहीं हटेगी आपकी नजर. इतना सुंदर है भगवान का वो. भगवान इतना सुंदर है, इतना सुंदर है, इतना सुंदर है कि क्या कहें आपको. है मेरे प्यारे, है मेरे गोविंद, है मेरे भोलेनाथ. हम तो रोज वहां पर नहीं जा सकते, लेकिन हमने यदि उसका नाम भी ले लिया तो उसको देखने का ही फल हमको मिल जाता है. नाम तुम्हारा तारनिहारा ओ, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तुम्हारा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए सभी भक्तगण, पीछे वाले लोग भी जरा प्रेम से जय तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा.
रचना इतनी सुंदर, वो कैसा सुंदर होगा, वो कैसा सुंदर होगा। कृष्णेश्वर महादेव की जय हो। दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है। तू ही मेरे बाल पूर्ण छवि, कोई नहीं हमारा है। खुशी से गर तुम मिलना हो तो कृष्ण से गर तुम मिलना हो तो उससे प्यार करना होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कैसा सुंदर होगा, वो कैसा सुंदर होगा। हाँ तुम्हारा तारा जाने कब दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, सुंदर होगा, सुंदर होगा। नाम तुम्हारा तारणहार। ज्या भगवान शंकराचं, कृष्णाचं, रामाचं म्हणा, नावच माणसाला तारणार आहे म्हटले. काही करायची गरज नाही. दुसरं कलियुगामध्ये फार सोपं केलंय आपल्याकरता, खूप सोपं केलंय, खूप सोपं केलंय. पण ते नाव घ्यायचंही स्मरण आपल्याला सुदैवानं म्हणेल मी, दुर्दैवानं नाही म्हणणार, सुदैवानं आपल्याला ते नाव घ्यायचंही स्मरण राहत नाही म्हटलंय. ज्या भगवंतानं हे जग बनवलं, विचार करा म्हटले तो किती सुंदर असेल. मंदिरातही आपण जाताना असं जातो, सगळे कामं करायला जगातल्या माणसाकडे वेळ आहे बरं का. तुम्हीच विचार करा, तर मंदिरात गेल्यावरच त्याच्याकडे वेळ नाही. त्या मंदिरात 1 मिनिटाच्या आत माणूस खिसकतो बाहेर. बाबा बरोबर आहे का? काही चूक सांगतो मी? एका मंदिराच्या 1 मिनिटाच्या आत माणूस बाहेरून आतमधून बाहेर खिसकतो. टीवी देख लेते हैं, चाय पी लेते हैं, 15-20 मिनट हम ऐसे ही गवा देते हैं, भोजन कर लेते हैं, गांव में चक्कर लगा लेते हैं, गली में घूम लेते हैं, मार्केट जाकर के आते हैं. सब कामों में समय हमारा जा रहा है, लेकिन जिस काम के लिए हमको भेजा गया है ऊपर से यहाँ पर, वो काम हम नहीं कर रहे हैं. और वही काम हमको करना है, शिव के माध्यम से करना है, शिव महापुराण के माध्यम से करना है. विचारलं का हो? विषय याच्यावरनं लांबला की रामाची कृष्णाच्या मूर्त्या दिसतात, पांडुरंगाच्या मूर्त्या दिसतात, शंकराची मूर्ती दिसत नाही. कोणत्याही मंदिरात जा म्हणले, करोडो रुपयाचं मंदिर असू द्या, पण भगवान शंकराचं लिंग असतं तिथे, म्हणजे शिवलिंग असतं, मूर्ती का नसते? मग मूर्तीची पूजा करायला विरोध आहे का? मूर्तीची पूजा करायला विरोध नाही भगवान शंकराचं कलियुगात. पण भृगु ऋषींनी भगवान शंकराला श्राप दिला होता की आज से कलयुग में तुम्हारे मूर्ति की पूजा कोई नहीं करेगा, तुम्हारे शिवलिंग की पूजा करेंगे लोग. कथा मी वाढवत नाही, लांब कथा आहे. कथेत घुसलो ते बालाजी वगैरे भलतंच लांबून जाईल, म्हणून फक्त सांगितलं की भृगु ऋषींनी श्राप दिला होता शंकराला की तुमच्या मूर्तीची पूजा नाही होणार. म्हणजे केलं तर दोष लागतो असं नाही, पण लोक करतच नाही ना. सगळेजण शिवलिंगाची पूजा करतात. आपल्या घरामध्ये काळ्या पत्थराचं शिवलिंग असतं, पितळाचं असतं, किंवा पितळाचं स्टँड असतं, त्यावर आपण स्फटिकाचा गोळा ठेवतो. तुळशीच्या याच्यामध्ये काळ्या पत्थराचं शिवलिंग असतं.
मंदिरामध्ये गेलो तर पंचधातूपासून बनलेलं असतं, तांब्याचं असतं, विशेष रूपानं काळ्या पत्थराचं किंवा मग पांढऱ्या स्फटिकाचं किंवा संगमरवरी महादेव आपल्याला पाहायला सापडतो. बरोबर आहे. तर महादेवाच्या पूजेची पद्धत सांगतायत यामध्ये. वत्सका स्वस्तीवः क्वचिद वर्तते मम शासनातः जगच्चं देवता वंशः स्वस्वकर्मणि किं न वा. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर काय करायचं अगोदर? भगवान शंकराची जी जलधारी नाही का, जलधारी, जलधारी म्हणजे जिकडून पाणी खाली जातं चाळणीमध्ये, तिकडे अक्षता टाकायच्या याच्यामध्ये सांगितलंय. भगवान शंकराच्या जलधारीवर अक्षता टाकायच्या, हे कोण सांगणार? अक्षता. त्यानंतर मग भगवान शंकराच्या जलधारीवर पळी भरून पाणी टाकायचं, विशिष्ट पूजा विधी. हे तर करूनच घेणार, पण याच्यात वर्णन आलंय. सूतजी सांगतायत सगळ्या संतांना शंकराच्या शिवलिंगाच्या पूजेची महिमा. जलधारीवर अगोदर अक्षता टाकायच्या, जलधारीवर पळी भरून पाणी टाकायचं, त्याला पाद्य स्नान असं म्हटलेलं आहे. मग पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये पांढरं भस्म घ्यायचं आणि पांढऱ्या अक्षता घ्यायच्या, अष्टगंध घ्यायचं पिवळं किंवा केशरी, आणि त्यामध्ये एक फूल घ्यायचं आणि मग ते महादेवाच्या पिंडीवर टाकायचं, डायरेक्ट शिवलिंगावर. त्याला अर्ध्य स्नान असं म्हटलेलं आहे. मग स्नान घालायचं चोळून चोळून. दक्षता घ्या, हातात अंगठ्या वगैरे नसाव्या. हमारे वृंदावन के जो गोस्वामी होते ना, गोस्वामी, गोस्वामी माने की भगवान ठाकुर के अंग संगी कहते हैं उनको. अंग संगी म्हणजे वृंदावनाचे जे मेन मंदिर आहे श्री श्री बाके बिहारी, त्या बाके बिहारी मंदिरामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाला अशी चोवून चोवून आंघोळ घालण्याचा अधिकार काही विशिष्ट महाराजांनाच आहे. जैसे हमारे पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्ण जी महाराज, टीवी पर जिनकी कथा आती है किशोरी कुछ ऐसा, उन्होंने गाया था, उनके पुत्र ने. इंतजाम हो जाए हो जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. जुबा पे राधा 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 नाम हो जाए, जुबा पे राधा 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 श्री राधा हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. कुछ वैसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ वैसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ वैसा इंतजाम हो जाए. हमारे गुरुदेव संस्कार टीवी पर उनकी कथा आती, बहुत सारे भजन गाए उन्होंने. राधे राधे जपा करो, इसके लिए कभी भागवत कथा का आयोजन करेंगे. भागवत कथा के भाव ये, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, ये भजन उन्होंने गाए हैं सब. उनको अंग संगी कहते हैं. तो हमारे महाराज जी ने कहा था साल में एक दिन ऐसा होता है कि एक गोस्वामी साल के एक ही दिन मंदिर में जा सकता है और ठाकुर जी को स्नान करा सकता है. हाथ में कोई मुद्रिकाएं नहीं होनी चाहिए. क्यों? क्योंकि ठाकुर जी को तकलीफ न हो. तो हमारे वो जो वृंदावन के जो गोस्वामी आदि आदि जो महाराज हैं वो अंगूठियों को ऐसे निकाल देते हैं बंदो. तो ऐसा भाव होना चाहिए. हम ध्यान रखें इस बात का. शिवलिंग को यदि रगड़ रगड़ के स्नान करा रहे हैं तो अंगूठी वगैरह तो नहीं पहनी है ना, नहीं तो भोलेनाथ नाराज हो जाएंगे भैया. हम तो कराने जा रहे हैं स्नान, लेकिन भगवान को चुभ जाएगा ये.
या अंगसंगीवरनं मी सांगितलं. असे काही विशिष्ट लोक असतात ज्यांना मंदिरामध्ये जाऊ दिलं जातं. तुम्ही आम्ही तर नशीबवान आहोत हो की मंदिरं उघडे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी. हमारे वृंदावन में जाओगे ना, अयोध्या में जाओगे ना, तो अंदर एंट्री नहीं, भगवान सो गए हैं, भगवान को भी जगाना पड़ता है. फिर ये बात है. आपल्याकडे जसं काकडा म्हणून जागवल्या जातं ना, उठा उठा साधू संत साधा आपुले हित गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत उठून या वेगेसी चला जाऊ राऊळ अशी जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. उठोन या पहाटे विठ्ठल पहा उभा विठे चरणतयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका जागे करा रुक्मिणी बरा देवा आहे निदसोरा वेगे निंबलो न करा द्रष्ट होईल तयासी पुढे वाजंत्री वाजती दोल दमामे गरजती होते काटकड आरती माझ्या पंडुरंग रायाची सिंहनाद शंखभेरी गजर होतो महाद्वारी. पान नंबर 7 अभंग नंबर 3 वारकरी भजनी नंबर 3 बंकट स्वामीची भजनीमध्ये. आपल्याकडे काकडा प्रकरण आहे. तो हमारे इधर ये सवेरे से ही ठाकुर का फिर उनको उठाना शुरू हो जाता है. वेगवेगळे प्रकार आहे. त्याला व्यंकटेश स्तोत्रामध्येही लिहिलं ना, ज्यांना काकडा म्हणता येत नाही त्यांनी देवाला उठवण्याकरता काय केलं पाहिजे. सकाळी आपण उठतो पण आपण उठल्याबरोबर देवाला उठवलं पाहिजे. झांजा वाजवल्या पाहिजे, अशा जोड्यात झांजा शंख वाजवला पाहिजे. कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नर शार्दुला कर्तव्यम दैभमाणिकम उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांतम त्रैलोक्यम मंगलम कुरु. हे उठवण्याचे मंत्र आहेत देवाला, शास्त्रोक्त मंत्र आहेत. नाहीतर काकडा आणि नाहीच काही येत तर बस हनुमान चालीसा वगैरे लावून टाका मोबाईलवर. तरी म्हणजे आपल्याला काही म्हणता येत नाही तर मग काहीतरी कॅसेट वगैरे जरी लावली ना तर म्हटले ठाकूरजी भोलेनाथजी जग जाएंगे वो कोई बात नहीं, कोई दोराय नाही, कोई संदेह नाही. तर अगोदर जलधारीवर रोजची पूजा सांगतायत सूतजी. जलधारीवर पाणी अक्षदा, जलधारीवर अक्षदा टाकून पळीभर पाणी, मग अर्ध्या पाद्य स्नान, चमचा पळी जी असेल त्यामध्ये पाणी, भस्म, अक्षदा, फूल, चंदन हे पाणी मिक्स करून शंकराला स्नान घालायचं. मग पळी भरून पाणी घालून मग भगवान शंकराला चोळून आंघोळ घालायची आहे. आणि भगवान शंकराला चोळून आंघोळ घालताना गंगा यमुना सरस्वतीचं नाव घ्यायचं आहे. गंगे चैव यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. महादेव को जब रगड़ रगड़ के स्नान करा रहे हो ना, तब गंगा का ध्यान, मैं पंढरपुर हूँ, मैं काशी हूँ, ऐसे आंख बंद करके महादेव को स्नान कराना चाहिए बंधु को. तो महादेव भी ये इसकी बातें है, मैं अपनी ढंग से कह रहा हूं बस. तर महादेवालाही वाटेल की गंगेचंही पाणी आलं, यमुनेचंही पाणी आलं. स्नान करताना ते मंत्रच आलेले आहे ना, अगरे गंगा सरस्वती ही. ते स्नान केल्यानंतर पुन्हा शुद्ध स्नान पंचामृतानं स्नान करावा, पुन्हा शुद्ध स्नान घाला. आणि शुद्ध स्नान झाल्यानंतर महादेवाचं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महादेवाला सगळ्यात पहिली कोणती गोष्ट वाहणार शिवमहापुराणात आलं, सांगा आता फटाफट. काय झालं सगळं आता पुसून वगैरे अभिषेकही झाला, चला हा तुमचं सगळं झालं, महादेवाला पुसलं. सगळ्यात अगोदर काय देणार महादेवाला? सगळ्यात अगोदर महादेवाला लाल रंगाचा दोरा करगोटा म्हणून द्यायला सांगितलाय. करगोटा ये शिव महापुराण में लिखा है, ये सूतजी कह रहे. अगोदर करदोडा ठेवायचा जलधारीवर, नाही तर खाली पत्रावळीमध्ये. त्यानंतर दुसरं करदोडा द्यायचा सगळ्यात अगोदर. ऐका नीट लक्ष देऊन. करदोडा दिल्यानंतर दुसरी गोष्ट काय द्यायची आहे? हस्तग्न. संस्कृतमध्ये हस्तग्न, मराठीमध्ये दोरक किंवा रक्षासूत्र म्हणा ना हवं तर. लोकरचं बंडल दोरा. महादेव दोराही बांधतात भक्ताकडनं. अगोदर लाल रंगाचा करदोडा, केशरी रंगाचं हे द्यायचं रक्षासूत्र. हा हे दिल्यानंतर मग काय देणार? परत महादेवाला वस्त्र द्यायचे. प्रत्यक्ष वस्त्र, उपवस्त्र, कार्पास वस्त्र, कापसाचं वस्त्र म्हणजे वस्त्रमाळ, सतपुतळ्या. मग यज्ञोपवीत घालायचं. आणि मग यज्ञोपवीत घातल्यानंतर महादेवाला भस्म लावायचं. चला आता सुरुवात. सकाळी जर का पूजा करताय 6 ते 12 तर कोणतं भस्म लावाल? हा, कोणत्याही टायमाला कोणत्याही रंगाचं भस्म वापरायला चालत नाही शंकराच्या पूजेमध्ये. मी कठीण सांगतोय असं नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे तर आम्ही टीव्हीवर ऐकलं नाही, ते त्यांचं त्यांना माहिती. पण माझं जे आहे अभ्यास मी ते सांगणार. सकाळी जर का शंकराची पूजा करत असाल 6 ते 12 तर भगवान शंकराच्या सकाळच्या पूजेमध्ये नीट लक्ष देऊन ऐका. भगवान शंकराच्या सकाळच्या पूजेमध्ये पांढरं भस्म आणि त्यामध्ये केशरी चंदन मिक्स करायला सांगितलं आहे.
केशरी चंदन मिक्स करायला सांगितलेलं आहे. दुपारी 12 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही महादेवाची पूजा करत असाल ना माऊल्यांनो, तर पांढऱ्या भस्मामध्ये पिवळं चंदन मिक्स करायला सांगितलं. आता सध्या मी हे जे लावलंय हे का, तर आपली कथा दुपारी आहे. सकाळी जर का असती तर मी केशरी लावलं असतं, आणि रात्री कथा पहा युट्यूबला माझ्या, मी पांढरं भस्म लावलेलं आहे. आणि रात्री 6 ते 12 जर का महादेवाची पूजा करत असू ना आपण, तर फक्त पांढरं भस्म वापरायला सांगितलेलं आहे. का नाही सांगितलं? केशरी भस्म हे सिद्धी प्रदान करणार आहे, आणि सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ काय असा दिवसा ढवळ्या असतो. काही जेवण गिवण करून आधी पोटोबन नंतर विठोबा, असं कुठं जमतं भय माऊल्या हो. अरे सिद्धी प्राप्त करायची आहे ना, सकाळी 4ला उठावं लागेल ना, योग करावं लागेल ना रामदेव बाबाचा, बशीरकार प्रामायण करावं लागेल ना, कपाल भाती करावी लागेल ना. नाही करायचं तर नका करून. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अष्टांग योगेन शिनीजे यमनेम निरोधन कीजे रया, वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईचे, गाता बाता श्रवणी ऐकीजे रया, गीता छंदे अंग डोलीजे, लीला विनोद संसार तरजे रया, बाप रखमा देवीवर विठ्ठलू नामे जोडो हा उपाव कीजे रया. पान नंबर 4, अभंग नंबर 4, वारकरी भजनी मालिका नंबर 2, बंकट स्वामीची भजनी मालिका. अष्टांग योग, योगाच्या द्वारे ज्या सिद्धी प्राप्त करायच्या आहेत, 8 महासिद्धी आहेत म्हटले. अनिमा, महिमा, गरिमा, वशित्व, ईशित्व, सकाम्य, प्राप्ती आणि प्रकाश. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात हा सिद्धियोग भगवान श्रीकृष्ण आपला सख्खा चुलत भाऊ उद्धवाला सांगतायत. देअर आर 3 काइंड्स ऑफ सिद्धी. सिद्धीचे 3 प्रकार. स्वाभाविक सिद्धी या 8 आहे ज्या मी आत्ता सांगितल्या आहेत. गौणिक शुद्धी आणि क्षुद्र सिद्धी. या सिद्धी प्राप्त करायच्या आहेत, तर त्याला केशरी चंदन सकाळी लावून सिद्धी प्राप्त करायला सांगितलंय, योग करायला सांगितलाय. आणि योग करण्याची वेळ सकाळची आहे, म्हणून महादेव सुद्धा सकाळी योग करतात. म्हणून सकाळी केशरी चंदन घेतात. 6 ते 12 मध्ये पांढऱ्या भस्मात केशरी चंदन लावायला सांगितलंय महादेवाला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, अष्टयोग. 1 यम केव्हा पूर्ण होणार आहे म्हटलंय? 1 यम प्राणायाम करावा लागतो. प्राणायाम करण्याची बुद्धी यावी म्हणून केशरी चंदन. केशरी चंदन हे शांत आहे. केशरी चंदन हे शांत आहे. पिवळं चंदन हे उग्र आहे. आणि पांढरं भस्म जे आहे ते निराकार निर्गुण तत्वाचं प्रतिपादक आहे. म्हणून त्याचे टाइम काय असेच थोडी दिले संतांनी, नाही. जो प्राणायाम करतात ना लोक, हे 2 बोट, बोटांची नावं, याला म्हणतात अंगुष्ठ. काय म्हणतात? अंगुष्ठ. याला म्हणतात तर्जनी, याला म्हणतात मध्यमा, याला म्हणतात अनामिका. अनामिका ताईचं नाव नाही, बोटाचं. अनामिका, अनामिका, कनिष्ठिका. हे 2 बोट, हे इथे चेतना केंद्र आहे. इथे मूलाधार चक्र सांगितलं, म्हणजे महत्वाचं आज्ञाचक्र. इथं 1000 कमळ आहे पांढऱ्या रंगाचे. पांढऱ्या रंगाचे 1000 कमळ आहेत. आज्ञाचक्र आहे. हे चक्र जागृत झालं का सगळे चक्र ॲक्टिवेट होतात. म्हणजे माणूस जर का 10वी पास झाला का 11वी 12वी पोस्ट PG बरोबर जातो, तसं हे ॲक्टिवेट झालं का, हे जर का डिसॲक्टिवेट झालं तर बाकीचं मग रेंजच वाढत नाही माणसाची. कायम 2G सिम राहील. आपल्याला 4G सिम पाहिजे का 5G पाहिजे का, मग याला ॲक्टिवेट करा. सध्या हे डिॲक्टिवेट आहे. हे ॲक्टिवेट जर का करायचं असलं, सकाळी महादेवाची पूजा करताना अष्टांग योग आणि अष्टसिद्धी जर का प्राप्त करायची आहे, सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतात, पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन लावा महादेवाला. आणि त्याच्या चरणाचं चंदन तुम्ही लावलं पाहिजे. स्वतःसाठी सेपरेट भस्म वापरायचं नाही, स्वतःसाठी सेपरेट चंदन वापरायला सांगितलं नाही. बरं तसं काही असेल तर देवाची डब्बी वेगळी ठेवा चंदनाची, आणि आपली डब्बी वेगळी ठेवा. दोष लागतो. आपण जे चंदन लावत असू तेच चंदन जर का देवाला लावलं, देवाचं पंचपाळं वेगळं, आपलं पंचपाळं वेगळं. हे माहिती आहे शास्त्र तुम्हाला? आमच्या घरी 2 पंचपाळे आहे बरं का. तुम्ही म्हणाल बाबा काही सांगतो बा नवीन नवीन. अहो मला सांगायलाच बलिलं नाही इथं, मग जे माहित नाही ते तर सांगावंच लागेल ना. हा आहे की नाही कडू भाऊ? जे माहिती नाही तेच सांगावं लागेल ना मला. प्राणायाम, हे 2 बोट, हे इथे, हा उजवा अंगठा इकडे, ही बोट अनामिका इकडे, आणि हे आतमध्ये श्वास घ्यायचा डाव्या नाकपुडीतून. कुंभक, पूरक, कुंभक आणि रेचक. जो ओढल्या जातो श्वास त्याला पूरक असं म्हणतात. जो श्वास कोंडल्या जातो त्याला कुंभक लावणे असं म्हणतात. आणि कोंडून जो सोडल्या जातो दुसऱ्या नाकपुडीनं त्याला रेचक असं म्हणतात. हा नुसता ओढला श्वास, कोंडला आणि सोडला, याला म्हणतात
अगर्भ प्राणायाम बिना मंत्राचा, आणि श्वास ओढला कोंडला सोडला, आणि श्वास ओढून कोंडला आणि कोंडल्यावर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणला आणि मग सोडला, त्याला सगर्भ प्राणायाम म्हणतात. मंत्रसहित प्राणायाम पंचप्रणव युक्त असं 3 आवर्तन जेव्हा होतात तेव्हा एक प्राणायाम होतो. असे 3 10 30 3 प्राणायामाचे 10 आवर्तन होतात तेव्हा एक यम पूर्ण होतो. एक यम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा 10 यम होतात तेव्हा एक आसन होतं. त्याला अष्टांग योग असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले ती प्रक्रिया फार क्लिष्ट, तिकडे घुसू नका. पण चंदन आणि हे तरी फार महत्त्वाचं आहे. सकाळी महादेवाला चंदन भस्म लावताना केशरी चंदन सिद्धी प्राप्त करून देणारं ते केशरी चंदन आहे. त्यानंतर पिवळं जे भस्म आहे म्हटलं पिवळं चंदन हे वशीकारक आहे. वशीकारक हे पिवळं भस्म आहे ना, समोरच्याला अट्रॅक्ट करतं. आणि समोरच्याला अट्रॅक्ट करण्याचा वेळ केव्हाच आहे? तुम्हाला एखाद्याला दाखवायचं आहे मी कसा दिसतोय. सकाळी 6लाच त्याच्या घरी गेल्यावरती म्हणून भाऊ सटकला तर नाही तू, आणि दिमागात पाणी तर नाही झालं ना, मी अजून झोपेतून नाही उठलो, तू मला दाखवायला आला मी कसा दिसतो. अरे बाबा, हरिपाठ काकड्याचा वेळ आहे ना रे, अरे ज्ञानेश्वरी वाचायचा वेळ आहे ना, तुला मला अट्रॅक्शनच दाखवायचं, दुपारी दाखव. आणि म्हणून सांगितलं दुपारी 12 ते 6. पिवळं चंदन हे वशीकारक असं आहे. हे समोरच्याला वश करेल, हे अभक्ताला भक्त करेल, अज्ञानाला ज्ञान देईल, अविद्या ज्याच्यामध्ये त्याला विद्या देईल, ज्याच्यामध्ये अकर्मण्यता आहे त्याला कर्मण्यता देईल, असं आहे. आणि पांढरं भस्म जे आहे, पांढरं भस्म जे आहे, आता पांढरं भस्म जे आहे हे ज्ञानवर्धक आहे. ज्ञान ग्रहण करण्याची वेळ संध्याकाळची, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन गेले, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले, धने माझ्या हाती, हरिमुखे मना हरिमुखे मना, त्याची गणना कोण कर, हरिमुखे मना हरिमुखे मना, त्याची गणना कोण करी. हरिपाठ केव्हा म्हणतो आपण? तसं म्हणायला केव्हाही म्हणू शकतो, पण आपल्या संप्रदायात संध्याकाळी म्हटलं जातो की नाही, ज्ञान प्रदान करण्याची वेळ. बरोबर आहे, सिद्धांत कळाला, दृष्टांत कळाला, प्रक्रिया कळाली. चला आता महादेवाला भस्म लावायचं. आता कसं लावायचं? आता सकाळी कोणतं मिक्स करायचं, दुपारी कोणतं, संध्याकाळी, पण आता कसं लावायचं याच्यावर आता सांगा. आता 3 बोटं आहे बाबा महादेवाला भस्म लावायचे. कोणते 3 बोटं आहे सांगा? हे 3 बोटं आहेत का हे 3 बोटं आहेत? आता सांगा. 3 बोटं आहे महादेवाला भस्म लावायचे. सुजी सांगताय 3. हे 3 आहेत का हे 3 आहेत? बस ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ज्यांनी आमच्या कथा ऐकल्या त्यांना तर माहीतच आहे, म्हणजे काही नवीन लोक असतील. महादेवाला आणि स्वतःलाही, नीट ऐका, नीट लक्ष द्या, महादेवालाही आणि स्वतःलाही भस्म लावण्याकरता 3 बोटं आहेत. ते 3 बोटं हे नसून ते 3 बोटं हे आहेत. हे बोट वापरायला अजिबात चालत नाही. या बोटानं फक्त पित्रांनाच गंध लावल्या जातं. वर्ष श्राद्धाच्या दिवशी, 10व्याच्या दिवशी, मावशी 13व्याच्या दिवशी, बरं का मावशी, पित्राच्या दिवशी पिंडस्थ पितराहा चंदनम स्वदाहा. आणि मग पित्राचं बोट महादेवाला भस्माला कसं काय घेता तुम्ही? या बोटानं समोरच्याला गंध लावायचं. उदाहरणार्थ मला यांना गंध लावायचं, मी या बोटानं लावणार. पित्रांना या बोटाने गंध लावायचं, स्वतःला या बोटानं गंध लावायचं स्वतःला. आणि महादेव, राम, कृष्ण, पांडुरंग, दत्तात्रय म्हणजेच देव, गुरु आणि संत, देव, गुरु आणि संत, संत, गुरु आणि देव, संत, गुरु आणि देव, त्यांना या बोटाने गंध लावायचं. आणि हे बोट कशाला नाही, गुलाल लावताना सुद्धा हे 3च बोट आहेत. आपल्याला माहिती नाही, आपण हे 3 बोटं घेतो. भस्म लावताना हे 3 बोटं नाही, हे 3 बोटं आहे. आता चला कळालं का? या 3 बोटानं शंकराला भस्म लावायचंय, या 3 बोटानं स्वतःलाही भस्म लावायचंय. सकाळी भस्म लावताना 90% भस्मामध्ये 10% केशरी चंदन टाका. दुपारी 12 ते 6 भस्म लावताना त्या 90% पांढऱ्या भस्मामध्ये कमीत कमी 15 ते 10% पिवळं भस्म टाका. आणि संध्याकाळी जे आहे ते पूर्ण पांढरं भस्म घेऊन टाका. कळालं? आता भस्म लावताना पुन्हा एकदा
एक गोष्ट आहे की कोरडं भस्म भगवंताला लावल्या जात नाही, भस्म ओलं केल्या पाहिजे. त्याचं मंत्र आलेला आहे शास्त्रामध्ये, ऋग्वेदामध्ये. महादेवाला जेव्हा भस्म लावाल तेव्हा एका वाटीत पाणी घ्या, भस्म ओलं करून घ्या ताटात, किंवा मग डाव्या हातावर पाणी घ्या, काही हरकत नाही. आणि डाव्या हातावर पाणी घेऊन तो भस्माचा जो चौकोन असतो तो त्याच्यावर असा घुसळा. मानस्तोके मंत्र भस्म ओला करण्याचा. मानस्तोके तनये मान अयो मानो गोषुमानो अश्वेशुरीरीश वीरान भामितो रुद्र वदिर हविष्मित सदा मित्वा हवा महे इति हस्ते भस्मम ग्रहितवम जलमिश्रितम क्रतवाहा. या मंत्रानं भस्म ओल करा असं ऋग्वेदात सांगितलं. आणि भस्म ओलं करून काय करा म्हटलं? स्वतःला भस्म लावा. स्वतःला भस्म लावताना हे 2 बोट किंवा 3 बोट कोणीकडून कोणी येईल, डावीकडून उजवीकडे 3 भस्माच्या रेषा ओढायच्या. आता हे लक्षात घ्या, ह्या भस्माच्या रेषा सुद्धा या डाव्या भुवाळीच्या पासून ते उजव्या भुवाळीपर्यंत, भुवाळीच्या पुढे जर का भस्म गेलं तर भस्माचं तिलक पुण्यकारक ठरत नाही. शिवमहापुराण की कथा कहती आहे इस बात को. डाव्या भुवाळीपासून सुरू करा आणि उजव्या भुवाळीला फुल स्टॉप करून टाका. त्याचा चुकूनही पूर्ण कपाळभर भस्म लावायला चालत नाही. त्रिपुंड्र लावलं तर असं, किंवा 3 रेषा या डाव्या भुवाळीपासून सुरू करा आणि असं इकडे घ्या. आलं लक्षात? आपल्यालाही शंकराला. आता हे 3 बोट आहे बरोबर घेतले, पण आता मला तुम्ही सांगा शंकराला कसं भस्म लावणार? हा मोठा झमेला व्हायला नाही आता. हा, याचंही उत्तर मी तुम्हाला देतो. स्वतःला असं आहे, आता शंकराला कसं लावणार याचं उत्तर द्या. स्वतःला असं लावलं, आता इकडून जर का बसलो, इकडून जर का बसलो, समजा हे शिवलिंग आहे, हे शिवलिंग आहे, तर मग असं जर का भस्म लावायचं तर इकडून बसल्यावर शंकराला समोरून भस्म लावता येणार नाही, ते चूक ठरेल. बरोबर का? असंही बसलो तरी ते असं येत नाही, कारण शंकराच्याही डावीकडून उजवीकडे आलं पाहिजे. का? शंकराच्या डावीकडे पार्वती आहे आणि भगवान विष्णूच्या उजवीकडे लक्ष्मी आहे, म्हणून शंकर म्हणतात पार्वतीला आधी भस्म पाहिजे. सगळे उपचार शंकराच्या आधी माता पार्वतीला आहे. लक्ष देऊ नाही का? सगळे उपचार भगवान शंकराच्या आधी माता पार्वतीला आधी आहेत. चुकूनही तसं करायला चालणार नाही. उलट भस्म जर का लावत असाल, हा माहिती नाही तर दोष नाही, पण आता माहिती झालं ना, तर आता तशा पद्धतीनं झालं पाहिजे. स्वतःला आपण असं लावलं तर महादेवाला असं लावू शकत नाही, समोरूनच चंदन लावलं गेलं पाहिजे. आता कसं लावाल मग? ऐका, हे जे भस्म आहे आपण असं लावतो तर महादेवाला असं नाही. महादेवाला भस्म लावताना हे जे 3 बोट आहे हे असे उलटे करून घ्यावे लागतात. शिवमहापुराणामध्ये लिहिलंय, संत इस बात को कह रहे हैं. आपल्याला लावताना असं आणि महादेवाला लावताना हे 3 बोट असे उलटे करून घ्यावे लागतात आणि उलटे करून घेऊन हे असं लावावं लागतं. नागेंद्रहराय त्रिलोचनाय. आलं लक्षात? भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमदनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय. आहा, भस्म की बहुत बड़ी महिमा है, आगे चर्चा करेंगे. थोड़ा भजन करना आवश्यक है. जरा खड़े होकर के दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए और वाणी से भगवान भोलेनाथ का आश्रय लेते हुए, जरा झूमते हुए, रीझते हुए, नाचते हुए, गाते हुए सभी भक्त. नंद किशोरा चित्त चकोरा, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळ तारा मनमोहना तू. नंद किशोरा चित्त चकोरा, नंद किशोरा चित्त चकोरा, गोकुळ तारा मनमोहना तू, गोकुळ तारा मनमोहना तू. पाठीमागच्या माऊल्या सगळेजण पावली फुगडी खेळा. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके श्री राधे.
उड़ न जावा पावा गरे, पंखीड़ा तुम उड़ न जाना पावा गरे। महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे, अरे महाकाली से मिलके कहना गरबा खेलेंगे। पंखीड़ा हो पंखीड़ा, पंखीड़ा हो पंखीड़ा। जय हो। ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम। 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 ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम।
कृष्णेश्वर महादेव की जय, त्र्यंबकेश्वर महादेव की जय, सोमनाथ भगवान की जय, द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय, शिव महापुराण ग्रंथराज भगवान की जय। पिसा देवी माता की जय, बजरंग बली की जय। पिसा देवी माता थी यहाँ पर, इसलिए ये राज दांडिया का भजन आपको सुनाया। एक दिन इसको पूरा लेंगे। जो एक सूचना है आपके लिए, कल 5वें दिन भगवान शिव और पार्वती का विवाह यहाँ पर संपन्न होगा। आज तीसरा दिन है ना कथा का। भगवान शंकराची प्रतिमा बनवल्या जाते तांदळाची। तांदळाची प्रतिमा बनवावी असा संकेत आहे, कारण की भागवतामध्ये रामायणामध्ये आपण तुळशीचं आणि भगवंताच्या मूर्तीचा विवाह लावतो। तुळशी भगवान शंकराला चालत नाही असं नाही, पण तुळशीसोबत शिवाचा विवाह नाही होत, कारण ती भगवान कृष्णाची पत्नी आहे। म्हणून माता पार्वती, मग वृक्ष नाही, म्हणून भगवान शंकराची ही तांदळाची प्रतिमा बनवायची आणि पार्वतीचीही तांदळाची प्रतिमा बनवायची। याच्याकरता तुम्हाला सर्वांना तांदूळ आणायचे आहे। पण जसं शरीराचं अंग आहे आणि अंगाला एकच चमडी आहे, चमडी वेगळी नाही, तसं त्या तांदूळामध्ये वेगवेगळे प्रकार नसावे, ते तुकडा वगैरे काही किडे लागलेले तांदूळ नसावे, म्हणून त्याला चांगल्या तांदळाची ती प्रतिमा बनवायची असते। श्रीराम पार्वते पतये हर हर महादेव की जय। भगवान शंकर लिंग बनून का आले आणि कुठे आले, महादेवाच्या लिंगाची पूजा का होते, ती कथा आपण ऐकतो आहोत आणि मग जातोय ती कथा ऐकून आरतीच्या क्रमामध्ये। नंदिकेश्वर उवाच पुरा कदाचित योगींद्रम विष्णुरविपधरासनः सुष्वाप परया भूत्या स्वानुगैरपि संव्रतः। भगवान शंकराने भगवान विष्णूंना सृष्टीचं भरण पोषण करण्याचं उत्तरदायित्व दिलं आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचं उत्तरदायित्व दिलं। भगवान शंकराने आपल्या उजव्या हातातून ब्रह्मदेवाला जन्म दिला। नीट लक्ष द्या, भगवान शंकराने आपल्या उजव्या हातापासून ब्रह्मदेवाला जन्म दिला आणि डाव्या हातापासून विष्णू परमात्म्याला जन्म दिला। तुम्ही म्हणाल हे काय वेगळं सांगतायत, आम्ही तर ऐकलं की ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभी कमलापासून निघाला। बरोबर आहे भागवतात, पण शिव महापुराणात सांगितलं विष्णु और ब्रह्मा का जनक शिव ही है, शिव आदि योगी है, शिव आदि गुरु आहे। जगातले पहिले गुरु शंकर, पहिले योगी शंकर, पुन्हा सांगतो पहिले वारकरी शंकर, पहिले भजनानंदी शंकर, जोडीनं कथा ऐकणारे शंकर, जगातला पहिला गायक शंकर, डमरू वाजवणारे शंकर, त्रिशूळ फिरवणारे शंकर, व्याकरण निर्माण करणारे शंकर आणि नादाला जन्म देणारे शंकर, ये सब शंकर आदि है और अंत उनका न तो शंकरच आदि आहे आणि शंकरच अंत आहेत म्हटले जगाचा। आणि म्हणून भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला उजव्या हातातून जन्म दिला, विष्णू परमात्म्याला डाव्या हातातून जन्म दिला। पण शंकराला माहिती होतं की ब्रह्मदेवाला पुढे चालून अभिमान निर्माण होईल, म्हणून ब्रह्मदेवाला आपल्या उजव्या हातातून जरी जन्म दिला असला, पण सात्विक स्वभावाचे नारायण म्हणजे विष्णू, विष्णूच्या नाभी कमलात नेऊन ठेवलं। नीट आहे का? सूतजी सांगतात सगळ्या संतांना तीर्थराज प्रयागामध्ये की ब्रह्मदेवाला जन्म भगवान शंकराने आपल्या उजव्या हातातूनच दिला, पण त्याला नेऊन ठेवलं कुठे? विष्णूच्या नाभी कमलात, आणि त्याच्या नाभी कमलातून बाहेर काढलं, म्हणजे त्याला वाटावं की माझा पिता विष्णू आहे आणि त्यानं विष्णूच्या आज्ञेत वागावं। म्हणजे मुलगा किती मोठा झाला तर बापापेक्षा तो मोठा होऊ शकत नाही, पित्याकरता तो पुत्रच असतो। शेष नागावर झोपलेले भगवान विष्णू अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं च धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनागानि नागानांच महात्म्यानां सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्रं विजयी विनयी भवेत। नवनागाचा पलंग करून त्यावर झोपणारे नारायण, लोहे ये कल्याचा खेळ म्हणून या मेळ, तुम संसार का भरण पोषण करो विष्णु। शिव ने कहा था विष्णु को
तो विष्णु को कहा था ब्रह्मा भी मेरा पुत्र है, नारायण तुम भी मेरा पुत्र हो, लेकिन तुमको अभिमान नहीं होगा, ये ब्रह्मा को अभिमान होगा कल चल के, आगे चल के मैं बड़ा हूं, इसलिए इसको तुम्हारे नाभि कमल से बाहर निकलवाना है। उजव्या हातातून जन्म दिलेल्या ब्रह्मदेवाला न कळत विष्णूच्या आतमध्ये नेऊन ठेवलं नाभीच्या दरवाजाच्या छिद्राजवळ, आणि मग जेव्हा विष्णूला गरज पडली कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून भगवान विष्णूने शंकराचं ध्यान केल्याबरोबर भगवान विष्णूच्या नाभी कमलातनं एका रस्सिके सहित, रज्जू सहित म्हणजे दोरी सहित कमळ बाहेर निघालं, सुवर्ण कमळ, आणि त्यामध्ये 5 मुखाचा ब्रह्मदेव बाहेर निघाला। तुम्ही म्हणाल 4, 5 मुख आहेत, शिव महापुराण की कथा कह रही है। एक मस्तक काट दिया था ब्रह्मदेव का झूठ बोलने वाला, म्हणजे जुन्या काळात ज्या तोंडानं खोटं बोललं ते तोंड कापून टाकायचे, तेव्हा तोंडही 5-5 असायचे। आता शिव महापुराणातली कथा है ना बाबा, झूठ बोलने की सजा कोई जेल गिल नहीं था, झूठ बोला कि गर्दन काट दी जाती थी, जो ब्रह्मा की भी काटी ना इसमें। काल भैरव ने, काल भैरव कौन है? शिव का मानस पुत्र है और शिव का ही अवतार है। ज्या ब्रह्मदेवाला उजव्या हातातून जन्म दिला आणि विष्णूच्या नाभी कमलात नेऊन ठेवलं तो ब्रह्मदेव 5 मुखाचा आहे, बाहेर निघाला। आणि मग ब्रह्मदेव बाहेर निघाल्यावर ब्रह्मदेवाचे वडील कोण आहे? शंकर। पण त्याला वाटलं काय, बाबा या विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून मी निघलो, इट मीन्स दैट ये मेरे पिताजी है, नमस्कार पिताजी, क्या क्या मेरे लिए, जाओ रसातल में जाओ, समुद्रात खाली जा, 1000 वर्ष तपश्चर्या कर। ब्रह्मदेवानं 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि 1000 वर्ष तपश्चर्या करून कठोर साधनेनं विष्णू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्याचा पक्का निश्चय झाला। ब्रह्मदेवाला हे अध्यास कळाला की माझ्यापेक्षा श्रेष्ठ विष्णू आहे। आता त्याला बरं होतं, मग विष्णूने सांगितलं मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुला कळालं, तू सृष्टी बनव। मला शंकराने सांगितलं म्हणून नाही सांगितलं, तू सृष्टी बनव, तू बनवल्यानंतर मी त्याचं पालन पोषण करेल आणि मग भगवान शंकर त्याला जेव्हा संपवायचं तेव्हा संपवतील। ब्रह्मदेव गेला, ब्रह्मदेवानं सृष्टी वगैरे बनवली, विष्णू पालन पोषण करू लागले आणि एकाएकी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये अभिमान जागृत झाला, अरे जेव्हा मी सृष्टी बनवतो तेव्हा विष्णू पाळतो ना, मी जर का बनवलीच नाही तर तो काय पाळेल, आणि मग तो कशाचा माझा पिता आहे, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तो कसं काय माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे। एकाएकी अविद्येनं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये घर केलंय, सूतजी सांगतायत। आणि जो ब्रह्मदेव रोज भगवान विष्णूंना नमस्कार करायचा तो ब्रह्मदेव ब्रह्मलोक सोडून भगवान विष्णू समोर आला। शेष नागावर झोपलेले भगवान विष्णू माता लक्ष्मी पाद संवाहन भक्ती करत आहे, म्हणजेच पाय दाबत आहे। आणि ब्रह्मदेव एकाएकी आले, नमस्कार नाही काही नाही, है नारायण है विष्णु, तुम्हारा आसन छोड़ उठ खड़े हो जाओ, तुम मुझसे बड़े नहीं है, अब तक ये मेरी गलत फहमी थी, इतने दिन मैं तुमको नमस्कार करते रहा, लेकिन मैं तुमसे श्रेष्ठ हूँ, मैं तुमसे बड़ा हूँ, देखो मेरे बाल भी सफेद हो चुके हैं, तुम्हारे तो काले ही बाल है। देवाला वय नसतं, तुम्हारे बाल तो काले हैं, मेरे तो बाल सफेद हो चुके हैं, मैं तुमसे बड़ा हूँ, मैं तुमसे श्रेष्ठ हूँ, इसलिए तुम मुझे नमस्कार करो, तुम्ही मला नमस्कार करा विष्णू परमात्मा। ब्रह्मदेवाची ही वाच्यता ऐकून सात्विक स्वभावाचे नारायण म्हणले, ये क्या कहते हो पुत्र, अरे तुम मेरे पुत्र हो, तुमने मेरे नाभि से जन्म लिया है और रोज तुम मुझे नमस्कार करते हो और आज तुम मुझको नमस्कार करने को कहते हो, ऐसा मत करो पुत्र, गलतफहमी मत पालो, दुख का कारण बनेगा, तुम मेरे पुत्र हो, तुम मुझे नमस्कार करो करो, मैं तुमसे बड़ा हूं। विष्णू म्हणाला मी तुझ्यापेक्षा मोठा आहे रे पुत्रा ब्रह्मदेवा। ब्रह्मदेव म्हणलं मी मोठा आहे तुमच्यापेक्षा मला माहित नाही, इतके दिवस मी तुम्हाला नमस्कार केला करणार नाही, तुम्ही मला नमस्कार करा। हे दोघं भांडणं करता 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 यांचं भांडण एवढं वाढलं, मैं बडा मैं बडा मैं बडा मैं बडा मैं बडा, सगळे देवता यांचे भांडण सोडवायला आले। अहो जाऊ द्या कोणी का मोठा असं ना, समाजाला कळण ना कोण मोठा आहे, हे दोघं काही ऐक ना बा। मैं बडा करत 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 हे दोघं जण कुठे गेले माहिती का? वैकुंठ लोकापासून भारतामध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये गेले दोघं जण। मैं बडा 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 मैं बडा, ऐसा करते करते दोनों भूल गए कि हम झगड़ा करते करते ये विवाद संवाद तो नहीं है, संवाद ये प्रेम का कारण है, विवाद ये दुख का कारण है। बंधुओं समझते क्यों नहीं इस बात को? हे दोघं जण वाद करत 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 वैकुंठ लोकापासून सरळ क्षीरसागरापासून भारतामध्ये जे राज्य आहेत ना, अरुणाचल प्रदेश नावाचं एक राज्य आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये भगवान शंकर जगात सगळ्यात पहिले लिंग बनून आले। शब्दाकडे नीट लक्ष द्या, सगळ्यात पहिलं लिंगाचं प्राकट्य अविरथनन
प्रादुर्भाव, अवतरण, प्राकट्य, क्रिएटिव्हिटी ही भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये झाली आहे भौगोलिक दृष्ट्या. हे दोघं भांडणं करत करत जेव्हा तिथे गेले दोघं जण, मी मोठा 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 असं करत 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 एकीकडून विष्णू उभा आहे आणि एकीकडून ब्रह्मदेव उभा आहे. पाहता पाहता जेच पाताळातून एक खंबा निघाला, लोखंडाचा म्हणा हवं तर खंबा, आणि त्या खंब्याला आग लागलेली होती. खाली पाताळाच्या मुळापासून निघाला होता तो. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ, 7 पाताळ. 7 पाताळाला छेदन भेदन करून ते वरती आलं मृत्यू लोकात. आणि 7 पाताळाच्या मुख्य स्त्रोतापासून निघालेला तो अग्निमय स्तंभ म्हणजे आग लागलेला खंबा, तो ब्रह्मदेव आणि विष्णूच्या मधातून पाताळातून निघून वरती भूलोकावर आला मृत्यूलोकात. पाताळातून मृत्यूलोकात या दोघांच्या मधात आणि या दोघांच्या मधातून वरती स्वर्गात गेला. भूरलोक, भुवरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक, विष्णुलोक और महोलोक. ये क्या है, ये क्या है? दोनों जब सोचने लगे तो अंदर से आवाज आई, ओम इति एकाक्षर ब्रह्म इति सूक्ष्म प्रणवः इति प्रणवः नमः शिवाय इति पंचाक्षर मंत्र इति स्थूल प्रणव. ओम नमः शिवाय षडाक्षर मंत्र, ओम एकाक्षर ब्रह्म प्रणव मंत्र आणि नमः शिवाय पंचाक्षर मंत्र. हा ओम मंत्र ऐकल्यानंतर नमः शिवाय हा मंत्र ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं त्या स्तंभातून ऐकला. हेच भगवान शंकराचं जगात निर्माण झालेलं पहिलं लिंग आहे. बोलिए लिंगेश्वर भगवान की जय, महादेव भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय. दोघाला कळेना झालं. ओम नमः शिवाय आवाज ऐकला, शंकर प्रकट झाले. ये क्या है? अरे तुम्हाला काही कळायला पाहिजे, तुम्ही दोघंही माझे स्वरूप आहात, अभिन्न अंगात. मी मोठा म्हणता म्हणता सगळं जग तुमचं हा विवाद पाहतोय. आता एक काम करा, कोण मोठा आहे ना सिद्धच करून टाका ना, ते सिद्धच होऊन जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. हे माझं लिंग स्वरूप आहे. आजपासून मी लिंगाचा अवतार जगात धारण केला आहे आणि इथून पुढे मला भृगु ऋषीचा श्राप होणार आहे. लोक माझ्या स्वरूपाची म्हणजे माझ्या रूपाची पूजा करणार नाही की शंकर कैसे दिखते है, कापरासारखा गोरा रंग आहे. भगवान शंकराचे जटा वाढलेली आहे, जटेची गाठ बांधलेली आहे, वडाच्या झाडाचा पानाचा चिक त्याला लावला आहे, रुद्राक्षाची माळ त्याला लावलेली आहे दोरी म्हणून. इकडे मुंडांची माळा गळ्यात राक्षसांचे मुंडके कापून घातलेले आहेत सुतळी त्या दोऱ्यामध्ये ओवून. इकडे नागाचं जे जानवं घातलेलं आहे, इकडे त्रिशूळ आहे, त्याला डमरू आहे, भस्म लावलेले मेलेल्या माणसाचं. आणि वाघाचे जे कपडे आहेत ना म्हटले, हत्तीचे कपडे घातलेले अंगावर आणि वाघ्याच्या कपड्यावर बसलेले आहेत. असा जो शंकर है, ये मेरे इस रूप की पूजा नहीं होने वाली, इस लिंग की पूजा होने वाली है आगे चल करके. कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर या लिंगाची पूजा होणार आहे. मग आता तुम्ही एक काम करा, मोठं चाललंय ना ब्रह्मदेवा, तुम्ही खाली पाताळात जा आणि पाताळातून पहा या लिंगाचा जन्म कुठून झाला, याचं मूळ पहा. विष्णूला सांगितलं तुम्ही पाताळात जा आणि पाताळात जाऊन या स्तंभाचं मूळ पहा. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही स्वर्गलोकात जा आणि स्वर्गलोकामध्ये जाऊन या लिंगाचा अंत पहा. ब्रह्मदेव लगेच निघाले हंसावर बसून, भगवान विष्णू निघाले गरुडावर बसून. लिंग महापुराण आहे हे, शिवमहापुराण आहे. लिंग पुराणात लिहिलं की भगवान विष्णू जे आहेत, भगवान विष्णूनं वराहाचं रूप धारण केलं असं लिंग पुराणात लिहिलं आणि ब्रह्मदेवानं हंसाचं रूप धारण केलं. हजारो वर्ष ब्रह्मदेव वरती जात राहिले, लिंग पुराणात लिहिलं. हजारो वर्ष जसं जसं वरती जाऊ लागले तसं तसं ते लिंग वाढतच होतं. आणि विष्णू परमात्मा जसं जसं खाली जाऊ लागले कडुबा भाऊ, की महादेवाचं लिंग निघलंच कुठून बा, ते तसं तसं खाली जात होतं. हजारों साल दोनों भी चक्कर लगाते लगाते परेशान हो गए. भोलेनाथ के लिंग का पता नहीं कर सके, न तो मूल देख पाए मेरे नारायण ठाकुर विष्णु गोविंद, न तो उसका अंत देख पाए ब्रह्मा जी. शेवटी हजारों वर्ष झाले, विष्णु परमात्मा ने टाइम पाहिला, अरे बाप समय तो बहुत हो चुका है, मैं जितना नीचे जाऊंगा वो तो शिव की लीला है, अपरंपार है, कौन जान सकता है. आणि मग भगवान विष्णू 1000 वर्षापासून त्यांनी बरं का पाणीही पिलं नव्हतं, दूधही पिलं नव्हतं, घामाघूम झाले, पसीना पसीना हो गए, थकले ते बिना पाण्याचं आणि दुधाचं. म्हणून एका जागेवर बसले आणि तिथं कोण भेटलं माहिती का, भगवान विष्णूंना भगवंताचे पुत्र भेटले.
गणपती बाप्पा भेटले. पातालकंद गणपती म्हटलंय त्यांना स्कंद पुराणाच्या काशीखंडात. पातालकंद गणपती. घाम पुसायला कपडा दिला, शुद्ध पानी दिलं आणि दूध दिलं. ये मेरे पिताजी हैं, उनकी माया अपरंपार है, समझने वाले को भी वो समझ नहीं सकती. क्यों झमेले में पड़े हो, जाओ वापिस, क्षमा मांग लो. उसका जो मूल है आपको पता नहीं चल सकता. विष्णू परमात्म्याला कळालं आणि भगवान विष्णू वापस आले आणि शंकराला म्हणाले, मला काही मोठं व्हायची हौस नाही बाबा, मी जेवढा आहे तेवढा जागा आहे त्यालाच मोठं करून टाका, मी आता जास्ती खाली जाऊ शकत नाही. तुमच्या त्या आगडेमय स्तंभाचा म्हणजे शिवलिंगाचं मूळ मला नाही सापडलं. आता जिथे विष्णूलाच सापडलं नाही तिथे ब्रह्मदेवाला काय सापडणार आहे. पण मी मोठा या नादामध्ये ब्रह्मदेव पर अभिमान इतना हावी हो चुका था कि ब्रह्मदेव के मन में झूठ बोलने की साजिश ने घर कर लिया. ब्रह्मदेवालाही वरचं ते सापडलं नाही, पण ब्रह्मदेवाला वाटलं आपण खोटं सांगू. खोट्याचं तसंच असतं, रेटून नेतात, खोटंही बोलतात आणि पुन्हा रेटूनही नेतात. हे ब्रह्मदेव वरतून खाली आले बुवा, आणि वरतून खाली आल्यानंतर माझ्यावर विश्वास करणार नाही. निश्चित विष्णू माझ्या आधी आले असतील. विष्णू शंकर दोघंही तिकडून, माझ्याकडून कोणीतरी पाहिजे. ब्रह्मदेव खोटन त्यातली त्यात पुन्हा एका गाईला, केतकी नावाच्या फुलाला सोबत घेतलं. काही ठिकाणी गाईला पण सोबत घेतल्याचा उल्लेख आहे, पण शिवमहापुराणामध्ये केतकी फुल सांगितलं. फक्त केतकी नावाच्या फुलाला सोबत घेतलं आणि केतकी नावाच्या फुलाला सांगितलं, मी खोटं बोलणार आहे शंकराला आणि विष्णूला की तुमच्या शिवलिंगाचं जे अंत आहे ना ते मी स्वर्गात जाऊन पाहून आलो, तू सुद्धा मान हलवायची फक्त, बस फक्त मान हलवायची. बरं ठीक आहे. आणि मग ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव हसू लागले. शंकराला नमस्कार केला, विष्णू परमात्म्याला नमस्कार केला. क्यों नारायण, आप मुझसे पहले आ गए और आपने देख लिया शिवलिंग का मूल? नहीं, मैंने नहीं देखा, मैं हार गया. मैं जीत गया. कैसे? मैंने इस शिवलिंग का जो है ना अंत देख लिया. कैसे? ये शिवलिंग जो है ना, इसका जो स्तंभ है ना, ये 7 स्वर्गों से बाहर निकला है. या शिवलिंगाचं जे अंत आहे, याचा जो विराम आहे तो 7 स्वर्गाच्या नंतर झालाय. 7 स्वर्गाला जाऊन हा स्तंभ संपला. 7 स्वर्गाच्या पुढे हा स्तंभ गेलेला नाही. आता ते तर वरतीच जाणार, जितक्या वरती जाणार तितकं. ये जब सुना ब्रह्मा के मुख से तो बड़ा क्रोध आ गया शिव को. केतकी नावाच्या फुलावरही क्रोध आला. शंकराची तळपायची आग मस्तकाला गेली. म्हणून भगवान शंकराने आपल्या इच्छेनं कालभैरवाला निर्माण केलं. देवराज्य सैव्यमान पावनं नृपंकजं व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योग वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिति अर्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरव भगवान की जय. कालभैरवाला जन्म दिला भगवान शंकराने. आपल्या शरीरापासून कालभैरवाष्टक जयंती होती. कालभैरव प्रकट झाले. मेरे लिए क्या आज्ञा आहे. कालभैरवाच्या प्रत्येक हाताचे बोट आणि हाताच्या बोटाचे जे नख आहेत, प्रत्येक हाताच्या बोटाचे जे नख आहेत त्या उजव्या हाताच्या करंगळीचं नख वाढलेलं होतं. भगवान शंकर ने कालभैरव को कहा, कालभैरव इस ब्रह्मा ने आज बड़ा ही अनुचित वर्तन कर दिया है. इसके 5 मुख है ना, 4 मुख तो अच्छे हैं, कारण की 4 मुखांनी ब्रह्मदेव 4 वेद बोलतो ना, आणि 5वं मुख ब्रह्मदेवाचं व्यावहारिक आहे, प्रापंचिक आहे, विषयी आहे. त्या 5व्या मुखानं ब्रह्मदेव खोटं बोलला की माझ्या शिवलिंगाचा आधी आणि अंत कोणालाच माहिती होऊ शकत नाही. विष्णूने हार स्वीकार केली, पण यांनी केतकी फुलाला साक्ष द्यायला आणलंय. म्हणून ज्या मुखानं हा ब्रह्मदेव खोटं बोलला ना, ते खोटं बोलणारं याचं जे मस्तिष्क आहे, याची ती मान जी आहे ना, ती मान धडापासून वेगळी करून टाक. खोटं बोलणारं मुंडकं तोडून टाक याचं. कालभैरवानं शंकराची आज्ञा शिरसावंद मानून उजव्या हाताच्या करंगळीच्या या नखानं, त्याला तलवारीसारखी धार होती, त्या तलवारीसारख्या धारेनं काय केलं, या ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं जे होतं मस्तिष्क शिरच्छेद केला. 5वी मान कापून टाकली. 4 शिर तसेच राहिले, 5वं शिर कापून टाकलं. बरं कापलं तर कापलं, कुठे जाऊन पडलं माहिती का ते 5वं शिर जे कालभैरवानं कापलं ब्रह्मदेवाचं? काशीला. काशीला. काशीला कुठे जाऊन पडलं? काशीला जिथे जाऊन पडलं त्याला नाव पडलं कपाल मोचन तीर्थ.
काय नाव पडलं? कपालमोचन तीर्थ. कालभैरवानं ते मस्तिष्क कापलं म्हणून कालभैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला आणि म्हणून भगवान शंकरांनी कालभैरवाला कायमचं काशीचा सभापती करून टाकलं. सभापती म्हणजे कोतवाल म्हणा हवं तर, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे शंकराचं दर्शन घेतल्यावर कालभैरवाचं दर्शन करूनच काशीतून बाहेर निघावं लागतं. कालभैरवाचं दर्शन केलं नाही तर काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाची यात्रा सफल मानल्या जात नाही. आजही कालभैरव तिथेच आहे. ब्रह्महत्येचा दोषही त्यांनी संपवला आणि काशीचे मेन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काशीचे रक्षण करते ते त्या ठिकाणी आहेत. इकडे ब्रह्मदेवाला श्राप दिला की तूने मुझसे झूठ कहा है, आज से संसार में तेरा मंदिर नहीं होगा, तू किसी का कुलदेवता नहीं होगा, कोई तेरी पूजा नहीं करेगा. आणि केतकी फुलालाही श्राप दिला की दुष्टा, तू याचं खोटं ऐकून पुन्हा याच्या खोट्यामध्ये सामील झालीस म्हणून आजपासून सगळे देवता तुझा पूजेमध्ये स्वीकार करणार नाही. ते फुलंही लटलट कापायला लागलं, ब्रह्मदेव लटलट कापू लागले. दया आली, जाऊ द्या, जैसे भी थे ब्रह्मदेव आपने थे कुछ बदल के दो. आता तर मी श्राप दिला. काय? ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, एकच आहे फक्त पुष्कराजला. ब्रह्मदेव कोणाचं कुलदैवत नाही, नाही. ब्रह्मदेवाचा फोटो नाही, ब्रह्मदेवाची मूर्ती नाही. का? खोटं बोलले, नुकसान झालं. पण सांगितलं जाऊ दे, तू आमचा आहे, विष्णू परमात्मा सांगतोय म्हणून तुला मी एक वरदान देतो, तुला यज्ञाचा आचार्य करतो. जगामध्ये जेवढेही यज्ञ होतील त्या यज्ञाला सुरुवातीला प्रजापतये नमः, प्रजापती इदंड मम स्वाहा, तुझेच मंत्राधी म्हणावं लागतील. ब्रह्मार्पणमस्तु, शेवटी तुझं नाव घ्यावं लागेल. यज्ञाचा आचार्य ब्रह्मदेवाला केलं. ब्रह्मदेवाच्या स्मरणाशिवाय यज्ञ पूर्ण नाही. आणि केतकी फुलाला सांगितलं माझ्या पूजेतून तू वर्ज्य आहेस, बाकीच्या देवाला चालशील. बदलून दिलं आणि जगातले सगळे अधिकार भगवान विष्णूला देऊन टाकले. विष्णू तुम्ही खरं बोलले म्हणून आजपासून माझ्याहीपेक्षा जास्ती पूजा लोक तुमची करतील. कृष्णाच्या रूपात, रामाच्या रूपात, पांडुरंगाच्या रूपात, बालाजीच्या रूपात, दत्तात्रयाच्या रूपात. 3 धाम तुमचे असतील आणि एकच धाम माझा असेल. 4 धामाचे अधिपती शंकर, एकच धाम स्वतःला ठेवला रामेश्वरम आणि 3 धाम माझ्या कृष्णाला दिले. कोणते कोणते? द्वारिका, जगन्नाथपुरी आणि बद्रीनाथ. भगवान विष्णूला सुदर्शन चक्र आणि पिवळा पितांबर ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. अशा पद्धतीने उद्याची कथा क्रमामध्ये राहील. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है.